वर्ण विषयाला सुरुवात करूयात. जेव्हापासून मानवी जीवन पृथ्वीवरती अस्तित्वात आलं असेल किंवा मानवी इतिहास यापासून जर आपण सुरुवात केली तर वेगवेगळ्या कारणांपासून त्या काळात वर्ण झाले असणार आहेत. काय लागला असेल, तुटला असेल, प्राण्यांनी हल्ला केला असेल, बऱ्याच कारणांमुळे वर्ण निर्माण झालेले असणार आहेत. आणि त्या वर्णांवरती त्या काळात त्यांच्या बुद्धीनुसार उपलब्ध द्रव्यांनुसार त्यावरती उपचार केलेले असणार आहेत. आपण वेद काळांपासून ते रामायण महाभारतापर्यंत जर सगळं बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की ठिकठिकाणी वेगवेगळ्या घटनांमध्ये वर्ण झालेले आहेत. शूर्पणखेचं नाक कापल्यानंतर रावणाने त्यावरती उपचार केला नसेल का हो? लक्ष्मणाला बाण लागल्यानंतर लक्ष्मणावरती उपचार केले. वानर सेनेवरती हल्ले झाले असेल, वानरांवरती उपचार केले असणार. महाभारतातली लढाई तर आपल्या सगळ्यांना माहितच आहे. त्या ठिकाणी ते वर्ण झाल्यानंतर त्यावरती उपचार करण्याची व्यवस्था त्या ठिकाणी महाभारतातली लढाई तर आपल्या सगळ्यांना माहितीच. त्या ठिकाणी इको येतोय तर ह्या सगळ्या गोष्टींचं कुठंतरी ती व्यवस्था, ते उपचार सगळं होतं. फार लांब जायला नको, आपण शिवकालात येऊया. प्रचंड युद्ध होत होती, लढाया होत होत्या, हजारो माणसं मारली जायची, हजारो जखमा होत होत्या, तलवारींचा उपयोग होता, बाणांचा उपयोग होता, वेगवेगळी शस्त्र आयुध, वेगवेगळ्या प्रकारचे व्रण होत होते. आणि या व्रणांवरती उपचार करण्याची काहीतरी व्यवस्था त्या ठिकाणी होती. मग मधल्या काळात असं काय झालं की ज्याच्यामुळे आपण हे सगळं विसरलो किंवा हा विषय आपल्या हातातनं सुटला. आत्ता परिस्थिती काय? वेगवेगळी जंतुनाशक किंवा प्रतिजैविक अँटीबायोटिक्स आपण म्हणूयात, याशिवाय जखमा बऱ्याच होत नाहीत अशी धारणा आपल्या पहिल्यांदा वैद्यक विश्वाची झाली आणि वैद्यक विश्वानंतर समाजाची झाली. म्हणजे अशा प्रकारे हे जर उपयोग नाही केलं तर व्रण भरूनच येत नाही अशी ठाम समजूत आपल्या आता आपण करून घेतली. आणि ह्याचा इतिहास किती आहे तर 100-150 वर्षापूर्वीचा इतिहास आहे फक्त. आणि आपण तर काही शतकं बघतोय की अशा प्रकारचे वर्ण झालेले होते आणि आपण बरे करत होतो. पुढं आपण ज्यावेळेस इथून ऑपरेट होत नाहीये, घेतला लॅपटॉप. येस, ओके. आता असं ज्यावेळेस आपल्याला काम करायचं आहे त्यावेळेस आपल्याकडं ग्रंथांमध्ये काय परिस्थिती आहे वर्णाच्या बाबतीमध्ये, तर शल्यप्रधान ग्रंथ जो आहे तो सुश्रुत संहिता, यामध्ये वर्णासंदर्भात 7 अध्याय वर्णन केले. म्हणजे केवढं वेटेज आहे बघा त्या विषयाला. सूत्रस्थानामध्ये 5 अध्याय एकूण वर्णन केलेत. आमपक्वैषणे अध्याय, यामध्ये वर्णशोथ, वर्णशोथाच्या वेगवेगळ्या अवस्था आणि त्याच्यावरचे उपचार. 18वा अध्याय वर्णलेपन आणि बंध, जे वेगवेगळ्या प्रकारचे लेप आणि वेगवेगळ्या प्रकारचे बंध याबद्दल सविस्तर वर्णन केलेलं आहे. वर्णितोपासनीय अध्यायामध्ये व्रणागार किंवा व्रण झालेल्या व्यक्तींनी कशा प्रकारचा आहार विहार ठेवावा याबद्दल सविस्तर वर्णन त्या ठिकाणी आहे. केवळ व्रणस्रावांच्या बद्दल वेगवेगळ्या प्रकारचे वर्णस्राव कसे असतात त्याबद्दलचं वर्णस्राव विज्ञान या अध्यायामध्ये वर्णन आहे. 28व्या अध्यायामध्ये विपरीत वर्ण, म्हणजे कोणते वर्ण साध्य आहेत, असाध्य आहेत, याप्य आहेत, कृच्र साध्य आहेत ह्याबद्दल सविस्तर वर्णन 28व्या अध्यायामध्ये. मधला एक 25वा अध्याय अष्टविध शस्त्रकर्मीय म्हणून आहे, त्यामध्ये छेदन भेदन याबद्दल वर्णन आहे. त्याला जर आपण इन्क्लूड केला तर 6 अध्याय होतील. पुढे जाऊन चिकित्सा स्थानामध्ये 2 अध्याय आहेत, त्यामध्ये एक द्विवर्णीय आणि दुसरा सद्यवर्णीय चिकित्सा याबद्दल सविस्तर वर्णन वर्णाच्या बद्दल केलेलं आहे आणि चिकित्सेबद्दल. चरक संहिता, ज्याच्यावरती आपण एक शिक्का मारून ठेवला आहे की साधारणपणे चिकित्सा प्रधान ग्रंथ आहे, म्हणजे फिजिशियन्स आहेत, सर्जन्सचा काही संबंध नाहीये. व्रणाला आपण सर्जरीमध्ये टाकून दिलं तसं नव्हतं. चरक देखील द्विवर्णीय चिकित्सा अध्याय 25वा सांगतात. त्यामध्ये वर्णाचा प्रकार, स्थान, स्राव वेगळ्या प्रकारचे आणि व्रणोपक्रम यांचं सविस्तर वर्णन चरक संहितेमध्ये आपल्याला पाहायला दिसून येतं.
पुढे अष्टांग हृदयामध्ये वाग्भटाचार्यांनी उत्तर स्थानामध्ये व्रणचिकित्सा आणि सद्यो व्रणचिकित्सा ह्याच्यामध्ये सर्व व्रणाची आपल्याला माहिती देऊन ठेवली आहे. पुढे सर्व लघुत्रयी किंवा त्यानंतरचे जे सगळे ग्रंथ आहेत, भैषज्य रत्नावली सारखे, त्यामध्ये मध्ये व्रण आणि व्रणाच्या चिकित्सा संदर्भातलं सविस्तर वर्णन आपल्याला आढळून येतं. एवढी मोठी ग्रंथसंपदा आपल्याकडे आहे, थेरॉटिकल संपूर्ण आपल्याकडं नॉलेज आहे, आपण प्रॅक्टिकल कामाचं काय? आपल्याला एवढं मार्गदर्शन पूर्वीच्या आचार्यांनी सांगून ठेवलंय, आपण नक्की काम केलं पाहिजे. थोडंसं ह्याच्यामध्ये जाऊयात. व्रणाचे प्रकार सगळ्यांना माहिती आहेत. निजवर्ण आहेत, शरीरातल्या दोषांच्याच प्रकोपांमुळे निर्माण झालेले निजदोष किंवा वेगवेगळ्या व्याधींमध्ये उपद्रव स्वरूपामध्ये जे झाले व्रण आहेत, हे सगळे निजवर्णामध्ये येतात. आगंतु वर्ण बाह्य कारणांमुळे होणारे, मग लागले, कापले, तुटले, पडले, सगळी जी काही कारणं आहेत, ही सगळी आगंतु वर्ण निर्माण करण्यासाठी कारणीभूत असतात. आपल्या डे टू डे प्रॅक्टिसमध्ये हे अशा आगंतु हेतूने होणारे जे व्रणाचे रुग्ण असतात, हे खरं खूप मोठ्या संख्येने असायला पाहिजेत. मग अशा प्रकारचे रुग्ण आपल्या व्यवसायात आपल्याकडे येतात का? प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. माझ्या दवाखान्यामध्ये कापलंय, पडलंय, लागलंय, रोड ऍक्सिडेंट केसेस आहेत, हे येतात का हो? प्रत्येकाने विचार करा. मी याच्यावरती पुढे बोलणार आहे. आणि या अशा आलेला रुग्ण जो असतो, ह्याच्यावरती सद्य उपचारामध्ये आपण काय करतो, काय किंवा आपल्याकडे काय व्यवस्था आहे, प्रत्येकाने विचार करावा. आगंतुरणाच्या बाबतीत थोडंसं आपण जरा माहिती घेऊयात. त्या काळामध्ये आघात, प्रहार, दंड, अग्नी, क्षार, शस्त्र, कीटक दंशांनी किंवा रासायनिक द्रव्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या हेतूंनी हे आगंतु व्रण निर्माण होतं. मग त्याचे परत त्यांनी पुढे 6 प्रकार सांगतात. छिन्न वर्ण. छिन्न वर्ण म्हणजे मग तो थोडासा तिरका असेल, विस्तृत असेल, ज्यामध्ये तुकडा पडतो, असा तो छिन्न वर्ण. भिन्न, ज्याला आपण आत्ताच्या भाषेमध्ये स्टॅब वुंड म्हणूयात. एखादा भाला किंवा बाण किंवा चाकू यासारख्या आघाताने त्या ठिकाणचा आशयचा छेद होतो किंवा भेदला जातो, त्याला आपण भिन्न वर्ण म्हणतो. विद्ध वर्ण जो आहे, हा अशाच टोकदार गोष्टींनी होतो, पण तो आशयाचा भेद करत नाही, इतर अंगांना होतो, तो म्हणजे विद्ध. क्षतवर्ण. क्षतवर्णामध्ये मात्र छिन्न आणि भिन्न या दोघांची लक्षणं दिसतात आणि थोडासा विषमाकृती, वेडा वाकडा असू शकतो. पिच्छित वर्ण, ज्याच्यामध्ये तो चेंगरला गेलाय किंवा एखादा दगडच पडलाय. जसं आता आपण लँडस्लायडिंग मध्ये बघतो की एखादा अख्खा पूर्ण गाडीच त्यामध्ये चिपली गेली आहे किंवा त्यामध्ये पिचला गेलाय, त्यातनं जे होणारे आहेत वर्ण आहेत ते पिच्छित वर्ण या स्वरूपामध्ये आहेत. घृष्ट वर्ण 6वा प्रकार, ज्याच्यामध्ये आपण लॅसरेटेड वुंड्स किंवा घृष्ट वर्ण, घासलेले, त्वचा निघून गेलेली आहे, त्या ठिकाणी स्राव जे असतात ते जलीय किंवा रक्त या स्वरूपाचे असतात. आता हे जे आगंतु व्रण आहेत, हे पहिल्यांदा शुद्ध स्वरूपाचे असतात आणि त्यानंतर जर त्यांची तुम्ही योग्य काळजी घेतली नाहीत, म्हणजे मिथ्योपचार झाले किंवा दोषदृष्टी त्या ठिकाणी झाली, तर मग मात्र त्याच्या दुष्टव्रणामध्ये कन्वर्ट होतात. आगंतु व्रणाच्या ह्या केसेसमध्ये सध्याची परिस्थिती काय आहे आणि त्याच्या व्यावहारिक मर्यादा काय आहेत, या गोष्टींचा आपल्याला माहिती करून घेतली पाहिजे. रोड साईड ऍक्सिडेंटच्या केसेस असतात, कुठेतरी मारामारीच्या केसेस असतात. हे सर्व रुग्ण जे आहेत, हे आत्ताचा जो ट्रेंड आहे त्याच्यामध्ये शासकीय रुग्णालयात जातात. त्या ठिकाणी मेडिको लिगल ऍस्पेक्ट्स असतात. कोणी कोणाला मारलंय, कोण पहिला मारलंय, रोड साईडचा ऍक्सिडेंट झाला तर त्या ऍक्सिडेंटमध्ये कोणी कुणाला उडवलंय, मग त्या ठिकाणी मेडिको लिगल ऍस्पेक्ट्स येतात आणि मग त्यासाठीचे जबाब आणि पुढचे पोलिसी यंत्रणा ही सगळी असल्यामुळं लोक त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात. किंबहुना आपण अशा केसेस टाळतो का, तर पुढची न्यायालयीन प्रक्रिया. नंबर 2चं कारण असं असतं की अशा प्रकारच्या रुग्णांच्या अनुभवाची कमतरताच आपल्याकडे आहे.
व्यवस्था तशी असल्यामुळं अशा केसेस आपल्याला फेस करणं आणि आपल्या प्रॅक्टिसमध्ये अशा केसेसना आपण हँडल करणं, ह्या दोन्ही गोष्टी दुरापास्त आहेत. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, जर चुकून माकून असा पेशंट आपल्याकडे आला, तर आपल्याकडे काय सेटअप आहे? आपल्याकडे काय व्यवस्था आहे? तर आपल्याकडे तशा प्रकारची व्यवस्थाच नसते. व्यवस्थेबद्दल जर मी थोडं बोललो, तर बऱ्याच लोकांना राग येईल. अहो, ड्रेसिंग ट्रे नसतो, ट्रॉली नसते, चांगल्या पद्धतीने कापून ठेवलेले गॉस पीसेस नसतात, कॉटन नसतात. पुढच्या गोष्टी तर फार लांबच्या. त्यामुळं थोडा तरी सेटअप्सचा त्या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे आणि तो सेटअप असला पाहिजे. ही सगळी जरी पार्श्वभूमी असली तरी सुद्धा 2006 मध्ये असाच एक चुकून पेशंट माझ्याकडे आला. किंबहुना मला तशी संधी मिळाली, असं आपण म्हणूयात. 25-26 वर्षाचा पुरुष रुग्ण, ट्रॅक्टर ट्रॉलीचा व्यवसाय, रोज माती भरायची, दगड भरायचे आणि दुसरीकडे नेऊन टाकायचे. एका छोट्या चुकीमुळं ट्रॅक्टर आपोआप चालू झाला आणि ट्रॅक्टरच्या चाकाखाली, तुम्हाला ट्रॅक्टरचं चाक माहिती आहे केवढं मोठं असतं मागचं, त्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली हा मुलगा आला स्वतःच्याच. त्यामुळं मानेपासून ते खाली वामपाद पश्चात प्रदेशीपर्यंत मोठा व्रण तयार झाला. साहजिकच त्या मुलाला जवळच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर त्यांचे काय पहिले 1-2 दिवसातले उपचार झाले, सगळ्या तपासण्या झाल्या आणि त्यांनी सांगितलं की ह्यासाठी स्किन ग्राफ्टिंग करावं लागेल. आता हा रुग्ण ज्या बॅकग्राऊंडमधनं आलेला होता, त्या बॅकग्राऊंडमधनं त्याला ते स्किन ग्राफ्टिंग हे करणं शक्य नव्हतं. त्यांच्या जवळपास एका आधीच माझ्याकडं मोठी व्रणाची एक केस झाली होती. त्या संदर्भातनं हा संदर्भ आलेला होता आणि मग त्यांनी मला विचारणा केली, की "बाबा असा-असा प्रकारचा रुग्ण आहे, तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन बघाल का?" मी गेलो, बघितलं, तर तो आत्ताचं हे जे तुम्हाला पिक्चर दिसतंय, हे 3ऱ्या-4थ्या दिवशीचं फोटो आहे. त्या हॉस्पिटलमध्ये मी फोटो काढू शकलो नव्हतो. त्यामुळं त्यावेळेसचा व्रण जो होता, तो सद्यव्रण प्रकारातला. ही जी त्वचा दिसते, ही तेवढी त्या थोडी शुष्कता दिसतीये, ती तशी नव्हती. ती ओली होती त्वचा. ते सगळं बघितलं. साधारणपणे सगळ्यांचा अंदाज घेतला. काय करू शकतो हे सांगितलं. तिथले जे रिपोर्ट्स होते ते बघितले. त्या एक्स-रेज बघितल्यानंतर त्यामध्ये असं लक्षात आलं, की कोणत्याही प्रकारचं बघणं वगैरे या ठिकाणी नाहीये. USGमध्ये कोणत्याही प्रकारचा अभ्यंतर त्या ठिकाणी रक्तस्राव किंवा इतर ऑर्गन्सना काही डॅमेज अशा प्रकारचं काही नव्हतं. माझ्या डोळ्यासमोर आलं, की हा मोठा व्रण आहे, पण हा घृष्ट व्रण आहे. आपण काहीतरी करू शकतो. सर्व कल्पना दिली रुग्णाच्या नातेवाईकांना. त्यांनाही थोडासा ऑप्शन नव्हताच. दुसऱ्या दिवशी AMA डिस्चार्ज घेतला आणि हा रुग्ण माझ्याकडे चिकित्सेसाठी आला. त्याचं निदान केलं होतं सद्योवर्ण, आगंतु वर्ण होता, घृष्ट वर्ण होता. व्रणाचं परीक्षण ज्यावेळेस केलं त्यावेळेस व्रणस्थान जे होतं ते त्वचा आणि मांस होतं. वर्ण आकार जो होता तो दीर्घ होता. पृष्ठ, कटी, वामपाद प्रदेश संपूर्ण तो वर्ण होता. व्रणातून येणारा स्राव जो होता तो जलीय स्राव होता. साध्यासाध्यतेनुसार हा सुखसाध्य आणि जर थोडंसं काही गडबड झाली तर कृचिसाध्य पण असू शकेल, असं त्यावेळेसचं निदान होतं. चिकित्सेमध्ये वर्ण धावन केलं होतं, त्रिफळा, मंजिष्ठा, क्वाथानं. पण आपण जे धावन इतर वेळेस करतो, की ज्यावरती धावन या स्वरूपाचं जे टिपिकल आपली प्रोसिजर आहे, ती यावेळेस केलेली नव्हती. कारण व्रण मोठा होता. त्या ठिकाणी त्या क्वाथामध्ये पिचू भिडवून तो व्रण स्वच्छ करण्याचं काम, धावनाचं काम त्या ठिकाणी केलं होतं. कारण जर नेहमीच्या आपण पद्धतीने जर धावन केलं असतं, तर त्याला काढा खूप जास्त लागला असता. तर त्यामुळे फक्त केवळ कापसानीच तो स्वच्छ करणं अशी प्रक्रिया त्या ठिकाणी केली होती. व्रणपिचू जो आहे तो शोधन तेलाचा केला 2 दिवस. त्यानंतरच्या काही कालावधीनंतर थोडा रोपण तेलाचा केला. त्याचबरोबर एक वेगळं कर्म केलं ते म्हणजे अवचूर्णन, अर्जुन आणि यष्टी चूर्णाचं.
हे केवळ चूर्ण, अवचूर्ण म्हणजे टाकण्यासारखं नव्हतं केलं. गॉसपीसमध्ये ते चूर्ण घेऊन, तर जसं आपण पावडर लावतो किंवा मॉबिंग करतो त्या प्रकारचं ते केलं होतं. आणि त्याच वेळेस मला एक चांगला रेफरन्स पण सापडला, की ज्याच्यामध्ये अशा गृष्ठवर्णामध्ये वेदनेचा उपशम झाल्यानंतर त्या ठिकाणी चूर्णांचा वापर करावा. साहजिकच थोडंसं अजून बळ मिळालं, म्हणलं चला करूयातच पुढचं. अभ्यंतर चिकित्सेमध्ये सूक्ष्म त्रिफळा किंवा सारिवा मंजिष्ठा यष्टी ह्याचं कॉम्बिनेशन, रात्री अविपत्तिकर थोडंसं शोधन व्हावं याकरता. 14 दिवसामध्ये व्रणरोहण साधारणपणे 60% झालं होतं. फक्त वामशक्ती प्रदेशी थोडा व्रण राहिला होता. ह्या केसच्या निमित्ताने एक दोन रेफरन्स त्यामध्ये सापडले. जर असा व्रण पृष्ठप्रदेशी झाला तर त्याला नेहमी पालथा झोपवून त्या ठिकाणी चिकित्सा करावी. मी म्हणलं ह्यात दुसरा ऑप्शन काय होता? पालथा झोपूनच चिकित्सा करणं शक्य होतं, कारण त्याला बसताही येत नव्हतं. संपूर्ण पृष्ठ जर प्रदेशी जर तो व्रण असेल, तो येताना जर तुम्ही म्हणजे फार मजेशीर किस्सा होता तो, की येताना तो पूर्ण उघडा बंब यायचा. फक्त अंगावरती एक पातळ वस्त्र असायचं. गाडीमध्ये बसताना पुढची सीट पूर्णपणे वाकवून त्याच्यावरती पालथा झोपून यायचा, कारण त्याला बसता यायचं नाही. कुठल्याच पद्धतीने त्या पाठीवरती काहीच करता यायचं नाही. पहिल्या दिवशी ज्यावेळेस तो आला दवाखान्यामध्ये, फक्त अंगावरती पातळ एक कापड होतं. कुठलीही आंतरवस्त्र वगैरे काहीही नव्हती. ज्यावेळेस हा 14 दिवसानंतर रुग्ण आला, त्यावेळेस फक्त लंगोटी घालून आला. बाकी म्हणजे त्याला त्यावेळेस वस्त्र घालता यायला लागली. इथपर्यंत खूप छान होतं सगळं. छान गुडी-गुडी होतं सगळं. 14 दिवसापर्यंत व्रण चांगला 60% भरून आला होता. आणि कशी केस टर्न होते ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे. 17व्या दिवशी हा रुग्ण त्यांच्या नातेवाईकांबरोबर आला. त्यावेळेसची लक्षणं होती ज्वर, नेत्र आरक्तता, कटिपृष्ठ प्रदेशी शूल होता आणि एकूणच त्याचा लुक जो होता तो टॉक्झिक होता. नातेवाईकांचा सुद्धा थोडासा तक्रारीचा सूर होता. म्हणलं काय झालं नेमकं? खोदून खोदून विचारलं, नीट काही कारण सांगत नव्हते. पटकन आई सांगून गेली, की "अहो सर, काल ह्याने रात्री कालच्या दिवशी पुन्हा एक ट्रॅक्टर ट्रॉली भरली." ते माझ्या दृष्टीने ते साहसच होतं. जे करू नको म्हणून सांगितलं होतं तेच त्यानं केलं होतं. एक ट्रॅक्टर ट्रॉली पूर्णपणे माती, दगड सगळे भरले होते आणि त्याचा परिणाम असा झाला होता, की ज्यावेळेस परीक्षण केलं गेलं, त्यावेळेस असं लक्षात आलं, की उदरकाठिण्य झालेलं आहे, नेत्र अरक्तता आहे, कटिपृष्ठशूल जास्त आहे. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि म्हणलं, की बहुतेक काहीतरी इंटर्नल गडबड आहे. उदर परीक्षण केल्यानंतर त्याची खात्रीच झाली. हा नक्की म्हणलं काहीतरी इंटर्नल हिमोरेजचा प्रकार दिसतोय. तस्मात सगळी कल्पना रुग्णाच्या नातेवाईकांना दिलं आणि मी सांगितलं, की ही केस मी आता पुढे हँडल करणार नाहीये. तुम्ही ही केस सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जावा. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले. त्यांनी तिथं सोनोग्राफी केली. तिथं लक्षात आलं, की इंटर्नल हिमोरेज आहे. त्यांनीही ती केस हायर सेंटरमधून ससून हॉस्पिटलला पाठवली. ससून हॉस्पिटलमध्ये त्यांचं तिथं शस्त्रकर्म झालं. आतलं कलेक्शन सगळं काढलं गेलं. एक ड्रेन ठेवण्यात आला. 15 दिवसानंतर त्या पेशंटला डिस्चार्ज दिला. 15 दिवसानंतर पुन्हा हा पेशंट माझ्याकडे आला. राहिलेला पायाकडचा मागचा व्रण जो होता, तो भरून काढायचा होता. पूर्वीचं जे काही काम केलं होतं त्याबद्दलचा एक चांगलं इम्प्रेशन या लोकांच्या मनात असल्यामुळेच तो पुन्हा आला. पुढे 15 दिवसाच्या चिकित्सेमध्ये तो व्रण पूर्ण बरा झाला आणि साधारणपणे 2.5 महिन्याच्या कालावधीनंतर हा रुग्ण स्वतःच्या पुन्हा कामास तयार झाला. अशा प्रकारचे जे आगंतु हेतूंनी झालेले व्रण जे आहेत, त्यामध्ये रोड साईड ॲक्सिडेंट्स असतील किंवा भुईनळ्यामुळं भाजलेलं आहे, भुईनळा फुटला आहे. दंतोत्पाटन केल्यानंतर त्या ठिकाणी दंतच्या ठिकाणी झालेले व्रण असतील. अशा व्हरायटी ऑफ केसेस माझ्याकडे आल्या आणि त्यावेळेस मी जे काही सुचलं ते केलं गेलो आणि असं एक लक्षात आलं, की ह्यामध्ये चांगलं यश आपल्याला मिळू शकतंय.
अशा केसेस आपण बघितल्या पाहिजेत. अशा केसेस आपण ज्यावेळेस हँडल करतो त्यावेळेस एक आपल्या भोवती सुद्धा एक असं प्रकारचं वातावरण तयार होतं. ही केस ज्यावेळेस माझ्याकडे यायची, ही ट्रॅक्टर ट्रॉलीवाल्याची, आजूबाजूला लक्षात आलं की अशाही प्रकारच्या केसेस आयुर्वेदाच्या दवाखान्यात होत आहेत आणि पेशंट बरे होत आहेत. त्याच्यातून वेगवेगळ्या केसेस येत गेल्या आणि त्याच्यावरती मी काम करत गेलो. नेक्स्ट आपण व्रणव्याख्येकडे जाऊयात. वृणोती यस्मात् रूढेपि व्रणवस्तून नश्यति आदेह धारणात तस्मात् वर्ण इत्युच्यते बुधे. ज्यामुळं ते स्थान विवर्ण होतं, त्या ठिकाणी व्रण झाला असेल तर ती व्रणवस्तू म्हणजे व्रणस्थान, ती त्वचा, सिरा, स्नायू इत्यादी, हे नष्ट न होता नवीन व्रणवस्तू निर्माण होते आणि ही क्रिया मनुष्य जिवंत असेपर्यंत चालू राहते. तर या व्याख्येचा मी थोडासा वेगळा अर्थ असा घेतला की व्रण हे बरे होतात, आपोआप बरे होतात. ज्याला आपण म्हणतो हिलिंग जे आहे, हे हिलिंग हे आपोआप होत असतं. बऱ्याच वेळा आपल्या आयुर्वेदीय वैद्यांवरती काही चांगल्या केसेस बऱ्या झाल्या तर ॲलोपॅथी तज्ञ म्हणतात, "हां, तुम्ही काय केलं? ते आपोआपच होणार होतं बरं. तुम्ही काय केलं?" आपण काय करायचं असतं? व्रणामध्ये आपण काय करायचं असतं? व्रण जर आपोआप बरे होणार असतील, तर आपण असं करायचंय की त्याचा व्रण हा लवकर भरून आणायचा आहे. त्याच्यामध्ये दुष्ट व्रण होता कामा नये आणि वैद्याचं वैद्यत्व आहे ते. तेच करायचंय, दुसरं काही करायचं नाहीये. असा व्रण आपण ज्यावेळेस चिकित्सेसाठी घेत असतो, त्यासाठी महत्त्वाचा विषय जातो व्रण परीक्षण. त्याच्यावरूनच आपल्याला हा व्रण आपण हातात घ्यायचा आहे का? त्याची साध्यासाध्यता काय? आणि चिकित्सेचं सूत्र किंवा चिकित्सा पुढं काय करायची आहे, ह्याचा अंदाज आपल्याला त्यावरून येत असतो आणि त्यामुळं व्रण परीक्षण करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. पहिला म्हणजे व्रणाचा आकार. व्रणाचा आकार आहे तो सम आहे का विषम आहे? म्हणजे वेडावाकडा आहे का सरळ आहे? छोटा आहे का मोठा आहे? त्याचं तोंड छोटं आहे का तोंड मोठं आहे? ह्या सगळ्या गोष्टींवरती फार महत्त्व आहे. पुढं म्हणजे व्रणाचा वर्ण. तो वर्ण जो आहे, तो काळपट वर्ण आहे का लाल आहे का शावळ आहे? या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला पुढं काय करायचंय या गोष्टीचं अंदाज बांधता येतो. व्रणस्राव ह्याबद्दल तर पुढे मी बोलेनच. व्रणगंध आपल्या ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गंधांचं वर्णन केलेलं आहे. अति दुर्गंधित व्रण असेल तर तो असाध्यतेकडे असतो. म्हणजे एक केस माझ्याकडे होती. कटी प्रदेशी एक छोटं विद्रदी होतं. त्याचं मुख जे होते ते अगदी सूक्ष्म होतं आणि त्यातनं किती आला असेल स्राव, तर एक बिंदूवत स्राव आला होता. पण त्या एका बिंदूचा स्रावाचा गंध अख्ख्या दवाखान्यात पसरला होता. मी म्हणले काहीतरी वेगळं बाबा. म्हणले पुढे जाऊन इन्व्हेस्टिगेशन्स केल्यानंतर ते जे ॲब्सेस होतं ते पुढच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये ट्युबरक्युलर ॲब्सेस निघालं. ऑफकोर्स ती केस पुढं दुसरीकडे रेफर केली गेली किंवा त्या पुढे कंटिन्यू राहिल्या नाहीत. पण गंध हा कशा प्रकारचा असू शकतो? वेगवेगळे इतर जे गंधांचं वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये मांस धुतल्याच्या पाण्याचा जो गंध आहे हा बऱ्याच वेळा अनुभवायला मिळतो. पुढचा मुद्दा आहे तो व्रणओष्ठ. व्रणओष्ठ हा देखील अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. व्रण जर तुमचा भरणारा असेल तर तो समपातळीचा असतो. म्हणजे त्या व्रणाचा जो बेस आणि कडेची त्वचा ह्याचा जो एकमेकाला अलाईन असतात. जे न भरून येणारे व्रण आहेत त्याच्यामध्ये व्रणओष्ठ जे असतात ते उन्नत असतात, उकलल्यासारखे असतात, आउटवर्ड गोईंग असतात. काही व्रणओष्ठ जे असतात ते अवनत म्हणजे आतल्या बाजूला वळलेले आणि शोथयुक्त असतात. ह्या सगळ्यांवरती तुमचा पुढचा चिकित्सा कालावधी किती असेल हे ठरतं. जे उन्नत आणि अवनत आहे त्याला थोडासा वेळ लागतो. व्रणस्पर्श हाही अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. कित्येक वेळा काही व्रणांच्या आजूबाजूला विशेषतः पायाकडच्या व्रण जे आहेत या ठिकाणी आपला शीतस्पर्श जाणवतो. ज्यावेळेस कोथ प्रक्रिया जास्त आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे गँग्रीन्स आपण ज्याला म्हणू, पुढे जाऊन त्याला अँप्युटेशन सारखा सल्ला दिलेला असतो. अशा पेशंट्समध्ये शीतस्पर्श जाणवतो आणि त्याच्याबरोबर अपोजिट जो आहे तो उष्ण स्पर्श. ज्यावेळेस पाकावस्था जास्त आहे, कडेला लालिमा दिसतोय,
अशा वेळेसचा जो स्पर्श आहे तो उष्ण आहे. व्रणगती हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. व्रण किती गंभीर आहे, विशेषतः आपल्याला बगंदर किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सायनसेसमध्ये ही बघायला लागते. धोपेशोका सरांचीच केस होती पुनर्वसूमधली. माझ्या मते साऊथ आफ्रिकेतल्या त्या बाई होत्या, शहा. जवळजवळ 12 ते 13 प्रकारचे फिशुल्या होते त्या पेशंट्सना. म्हणजे कुठल्याही फिशुला शिल्लक राहिलेला नव्हता. अशा केसेस बघायला मिळणं सुद्धा खूप मोठा विषय असतो. व्रणाच्या गतीच्या बाबतीतला किस्सा सांगतोय. गृहिणीची पेशंट होती, 21-22 वर्षाची तरुण मुलगी होती. आणि गृहिणीची जी टिपिकल आपली लक्षणं आहेत ती सगळी होती. पण एक विशेष लक्षण असं होतं की योनिगत स्राव आणि विशेषतः दुर्गंधीयुक्त स्राव हे तिचे मुख्य कंप्लेंट होती. आमच्या सौनी अर्चनाने ती केस बघितली होती आणि योनी परीक्षण करण्यासाठी म्हणून पेशंट घेतला होता. तिने मला परत बोलवलं. मी शक्यतो स्त्री रुग्णा फारशा बघत नाहीत, ते सगळ्यात तिच्याकडे सोपवतो. नाही म्हणले, तुम्ही जरा बघायला याच. मी म्हणलं काय प्रकरण आहे, म्हणून मग बघितलं तर साधारणपणे योनिस्राव ज्या प्रकारचा होता तो बघितल्यानंतर असं केलं, म्हणलं की एक आपल्याला एक बस्ती द्यायचा आहे. ते सगळे म्हणले कशासाठी बस्ती द्यायचा आहे, म्हणलं बस्ती द्यायचा आहे. म्हणून आम्ही 60-70 ml तिळतेलाचा बस्ती दिला. बस्ती दिल्यानंतर तो सगळा बस्तीतला काही भाग हा योनी भागातून आला. तिथं मला कळलं की हा रेक्टो वजायनल 100% फिशुला आहे. ती केस नंतर अॅनोरेक्टल सर्जन माझे एक मित्र होते, त्यांच्याकडे रेफर केली गेली आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही सर्जरीच्या वेळेस उपस्थित पाहिजे म्हणले. म्हणलं का बरं, तुम्ही तुमचं काम करून टाका ना, मला कशाला बोलवताय. नाही म्हणले, ते अरे असं असं साताऱ्यातले एक ज्येष्ठ गायनेकोलॉजिस्ट आहेत, तर त्यांनी पण म्हणले की संतोषला बोलवा. तर माझी ओपीडी चालली होती, इकडं सर्जरीचं पोस्टिंग सुरू झालं होतं. त्यांचे 2-3 फोन आले, मग शेवटी मी गेलो. तर त्या सिनियर गायनेकोलॉजिस्ट म्हणले, अरे तू ओपीडी बेसिसवरती ह्याचं कसं काय डायग्नोसिस केलं. म्हणलं सर असं असं केलं मी, या ठिकाणून असं असं तेल सोडलं आणि इकडनं तेल बाहेर आलं. म्हणले ग्रेट आहे बाबा, म्हणले तू. म्हणले असं ओपीडी बेसिसवरती अशी डायग्नोसिस आम्ही कधी केलेली नाहीत. म्हणले आम्ही काय सांगतो, डायरेक्ट त्याचा फिशिओलोग्राम करा किंवा काय स्कॅन करा. तुम्ही म्हणले आयुर्वेदिक लोक काहीतरी असे वेगवेगळे प्रयोग करत असता. म्हणलं सर लॉजिक आहे साधं, लॉजिकचा विचार करून म्हणलं हे सगळं दिलंय. त्यांनी पण त्यावेळेस त्याचं म्हणजे बरंच कौतुक केलं. म्हणलं ठीक आहे चला, अशाही काही गोष्टी घडत असतात. पूर्ण गती या गोष्टीला देखील खूप महत्त्व ठरतं. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो व्रणतल म्हणजे बेस. जर बेस हा उत्सन्न असेल, जास्त वरती भरून आला असेल तर आपल्याला ट्रीटमेंट वेगळी द्यावी लागते. अवसन्न म्हणजे खाली खोल असेल तर आपल्याला वेगळं चिकित्सा द्यावी लागते. तर ह्यासाठी व्रण परीक्षण करणं हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढचा व्रण वस्तू म्हणजे त्या व्रण हा साधारणपणे त्यामध्ये कोणकोणते घटक किंवा कोणकोणते धातू त्यात इन्व्हॉल्व आहेत. त्वचा आहे का, मांस आहे का, सिरा आहे का, स्नायू आहे का, अस्थिगत व्रण आहे का, संधिगत आहे, कोष्ठगत आहे का, मर्मस्थानं त्या ठिकाणी अफेक्टेड झाली आहेत. यानुसार आपल्याला साध्यासाध्यत्व ठरत असतं. तो काश्रित जो व्रण जे आहेत हे साधारणपणे सुखसाध्य असतात आणि मग ते उत्तरोत्तर जे कष्टसाध्य किंवा असाध्यतेकडे ते जात असतात. तर व्रणस्रावांच्या बाबतीमध्ये आपल्याकडे सविस्तर वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये त्वकगत व्रण जे असतात, विशेषतः घृष्ट स्वरूपाचे जे व्रण असतात, घासून आलेले व्रण जे असतात, त्या ठिकाणी जो स्राव असतो तो पाण्याप्रमाणे पातळ, किंचित दुर्गंधयुक्त किंवा किंचित पिवळसर कलरचा असतो. साधारणपणे आपण ज्याला प्लाझ्मा वगैरे या प्रकारचं म्हणू, त्या प्रकारचा हा व्रण असतो. मांसगत व्रण जे असतात हे थोडे पांढऱ्या कलरचे पिच्छिल स्राव असतो. सिरागत म्हणजे ज्या ठिकाणी ऍक्च्युअल कट ज्याला म्हणू अशा प्रकारचे व्रण असतात, त्यावेळेस सिरेचा छेद झालेला असतो आणि त्या व्रणातून रक्त हे मोठ्या प्रमाणात वाहत असतं. किंवा हात जर व्रण जर पक्वावस्थेत गेला तर त्या ठिकाणी तनुपुळेयुक्त भरपूर स्राव आपल्याला पाहायला मिळतो.
स्नायुगत व्रण जेव्हा होतात त्यावेळेस स्निग्ध, घट्ट आणि पुय मिश्रित तांबूस कलरचे स्राव असतात. ह्या स्रावांचं परीक्षण हे आपल्या चिकित्सेचा अविभाज्य भाग आहे आणि त्याला महत्व आपण दिलं पाहिजे. अस्थिगत व्रण, पुढे मी ही केस सांगणार आहे. त्यामध्ये मज्जा आणि रक्तामिश्रित आपल्याला स्राव पाहायला मिळतो. संधिगत व्रणाची जी केस आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला पिच्छिल अवलंबी, अवलंबी म्हणजे विशेषतः तारयुक्त अशा प्रकारचे स्राव आपल्याला पाहायला मिळतात. पुढची ही आपण केसच बघूया. त्यासाठी अस्थिगत व्रणाची ही केस आहे. माझ्याकडे स्त्री रुग्ण आलेली होती. ही साधारणपणे 50 वर्षाची होती. साताऱ्यापासून माण सारख्या दुष्काळी भागातून अंगणवाडी सेविका ही होती. गुल्फ संधी प्रदेशी शूल आणि शोथ असं लक्षण होतं. सकष्ट संक्रमण आणि वॉकरवरती झालेली होती. पूर्वी याच ठिकाणी शस्त्रक्रियेचा इतिहास होता आणि पुन्हा परत त्या ठिकाणचे लक्षणोद्भव झालेला होता. पहिले 4 ते 5 महिने आपण काही लाक्षणिक चिकित्सा दिल्यानंतर लक्षणांमध्ये उपशय होत होता, पण पुन्हा परत त्या ठिकाणी शोथ आणि शूल हे लक्षण विशेषतः जाणवत होतं आणि त्या गुल्फ प्रदेशी एक मृदुता किंवा आत काहीतरी पोकळी आहे अशा स्वरूपाचं पिक्चर दिसल्यानंतर आपण जलौकावचरणाचा त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि जलौकावचरण झाल्यानंतर जो काही स्राव येतो त्या स्रावामधून साक्षात अस्थीचे आणि मज्जीचे तुकडे त्या ठिकाणी निघाले. त्यांना ज्यावेळेस हिस्टोपॅथचा रिपोर्ट केला त्यावेळेस असं लक्षात आलं की हा जायंट सेल ट्यूमर आहे. पुढचं पिक्चर बघूयात, मी तुम्हाला त्या लक्षात येईल. ह्या एक्सरे मध्ये त्या टिबियाचा लोअर एंडची काय परिस्थिती झालेली आहे. पूर्णपणे तो आतनं पोखरल्यासारखा झालेला आहे. तो जायंट सेल ट्यूमर हा इतका वाढलेला आहे की पुढं त्याला शस्त्रकर्माशिवाय दुसरा पर्याय नाहीये. तुम्हाला दुसऱ्या स्लाइडमध्ये दिसेल की हे पिक्चर तिथला गुल्फक संधीची परिस्थिती काय झाली आहे. 3 ते 4 महिन्यानंतर त्याचं अँप्युटेशन करावं लागलं. ही केस आपल्यासमोर मांडण्याचं कारण की त्यामधल्या स्रावाचं वैशिष्ट्य, म्हणजे अशा प्रकारचा स्राव आपल्याला पाहायला मिळणं हे खूप रेअर केसेसमध्ये असतं की ज्याच्यामध्ये अशा साक्षात अस्थीचा आणि मज्जेचा स्राव आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एक श्लोक त्या संदर्भातला एक संदर्भ आपल्याला सापडला. वसा मेदो अथ मज्जानम मस्तुलुंगम च स्रवयेत आगंतुस्तु व्रणा सिद्धेन्न सिद्धे दोष संभवा. आगंतुक व्रणामध्ये वसा, मेद, मज्जा, मस्तुलुंग जर एक वेळेस त्याचं श्रवण झालं तर तो व्रण भरून येऊ शकतो. पण जर हा व्रण निजदोषातनं झालेला असेल तर तो मात्र साध्य होत नाही. ह्याचं हे उत्तम उदाहरण होतं. हे निजदोषातनं झालेला व्रण होता आणि ह्याच्यातून साक्षात अस्थी आणि मज्जेचं श्रवण होत होतं. त्यामुळे ही केस असाध्यच होती. पुढची एक अशीच इंटरेस्टिंग केस आहे संधिगत व्रणाची. 44 वर्षाचा पुरुष रुग्ण आहे. गवंडी काम करणारा, हातावरचं पोट, वामजानूच्या पार्श्वता म्हणजे लॅटरल साईडला व्रण निर्माण झाला 1 महिन्यापासून. इतर लक्षणांमध्ये ज्वर प्रचिती आहे, प्रभूत पूय स्राव आहे, वामपाद सकष्ट क्रिया आहे, तर उठू बसू शकत नाहीये, आकुंचन प्रसरण करताना खूप शूल आहे आणि त्याचा वामजानू ग्रह पण आहे. तस्मात त्याला कोणतंही काम करता येत नाहीये, कामावर जात नाहीये, पैसे मिळत नाहीये, त्यामुळे अस्वस्थता आहे. पूर्व इतिहासामध्ये ज्यावेळेस गेलो त्यावेळेस लक्षात आलं की 1 महिन्यापूर्वी त्या ठिकाणी वामजानूच्या ठिकाणी एक छोटीशी पिटिकाचा उद्भव झाला आणि त्याचं कन्व्हर्शन नंतर व्रणामध्ये झालेलं आहे. तिथलं लोकल ट्रीटमेंट घेतली, अँटीबायोटिक झाली, सगळं झालं. नंतर तो पेशंट ऑर्थोपेडिक सर्जनकडे गेला. त्यांनी सांगितलं की हे ओपन करावं लागेल आणि ऑपरेशन करून आपण पुढचं काम करूया. साहजिकच पेशंट घाबरला आणि चिकित्सालयात आला. पूर्ण परीक्षण केल्यानंतर असं लक्षात आलं की संवृत मुख आहे, छोटसंच मुख आहे. दिसतंय ते पिक्चरमध्ये दिसतंय. प्रभूत पूय स्राव आहे. तो स्राव सुद्धा स्त्यान आहे. वर्ण असमंतामध्ये लालिमा आहे. पहिल्यांदा काय केलं तर पीडनानं पूय निर्हरण केलं. पूय किती निघावा, म्हणजे माझ्या ज्या केसेस मी बघितल्या होत्या त्यामध्ये आतापर्यंतचा हायेस्ट पूयस्राव ह्या केसमध्ये होता. एका वेळेस 1 किडनी ट्रे भरून निघेल एवढा पूयस्राव त्यातून येत होता.
पहिल्या दिवशी नुसतं केवळ वर्णकर्म केलं आणि अभ्यंतर चिकित्सा आपल्या समोर आहेच. दशांग लेप कडेने करायला सांगितला आणि दुसऱ्या दिवशी त्या व्रणमुखाच्या कडेने 4 जलौका लावल्या. त्यातून प्रभूत रक्त मिश्रित पूयस्राव आला. आता आपण वर्ण धावण्यासाठी त्रिफळा मंजिष्ठा दारू अद्र्याचा क्वाथातनी धावन केलेलं आहे. धूपन वचाराळ गुगुळाने केलं. पिचू शोधन तेलाचा ठेवला आणि असं वर्णकर्म रोज केलं. 7 दिवसानंतर त्यातला पूयस्राव बऱ्यापैकी कमी झाला होता. वामजानु प्रदेशी शूल आणि ग्रह काही प्रमाणात कमी होता. पण एक नवीन त्या ठिकाणी एक ऑब्झर्वेशन असं आलं की ज्या लॅटरल साईडला ती पिटिका होती त्याच्या खालच्या साईडला एक पस पॉकेट तयार झालं होतं आणि तिथला स्पर्श होता तो मृदू स्पर्श होता. अभ्यंतर चिकित्सेमध्ये थोडं सूक्ष्म त्रिफळ आणि कैशोर गुगुळाचा अंतर्भाव करण्यात आला. डोसेस जे आहेत हे केवळ 2 वेळा न देता 3 वेळा, गरज वाटली तर 4 वेळा अशा स्वरूपाचे देण्यात आले. 14व्या दिवशी त्या व्रण असमंताच्या ठिकाणचा लालिमा आहे तो कमी झाला होता. पूयस्राव कमी झाला होता. पुन्हा परत जलौकाचरण केलं. 3 जलौका. यावेळेस व्रण धावन जे केलं होतं ते महामंजिष्ठादी क्वाथानं सुरू केलं आणि त्यासाठी पद्धत जी होती ती आपण सिरिंजिंग मेथड या स्वरूपाची वापरली, ज्याला आपण म्हणू व्रण बस्ती. साधारणपणे 100-150 ml काढा 5-6 पदरी फडक्यातून गाळून घेऊन चांगल्या पद्धतीने कोष्णा अशा स्वरूपात आपण त्या व्रणातून आत सोडला. सिरिंजिंग मेथडने ज्यावेळेस आपण असा काढा आत सोडला त्यावेळेस आपल्या डोक्यात एक शंका असते की अशा प्रकारचा काढा आत सोडला आणि आत काही झालं वेगळं तर काय करा. विशेषतः इन्फेक्शनचा एक कायमचा किडा आपल्या डोक्यात वळवळत असतो. ज्यावेळेस असा व्रणबस्ती दिला गेला तो काढा फ्लश आउट होऊन बाहेर यायचा आणि बाहेर येताना पूयस्राव त्यातले वेगवेगळे स्राव मृतपेशी अशा सगळ्या त्यातून यायच्या आणि तो करून झाल्यानंतर व्यवस्थित पीडन करून जर पुढची प्रक्रिया केली गेली तर आत काही फार काळा शिल्लक राहून त्याची भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही. त्यानंतर धूमबस्ती जी आपण मागं धूपनासाठी द्रव्य वापरली होती त्यांचाच धूम एका प्लास्टिक सिरिंजमध्ये कलेक्ट करून त्याचा धूमबस्ती हा मी त्या ठिकाणी दिला होता. त्यानंतर देखील काही त्यातला शिल्लक राहिलेले स्राव आहेत हे ते परत बाहेर यायचे आणि दुसरं महत्त्वाचं लक्षण असं की हा धूमबस्ती दिल्यानंतर रुग्णाला खूप बरं वाटायचं. पेशंट म्हणायचं की मला खूप छान वाटतंय आतलं, हलकं वाटतंय. त्यानंतर धूपन झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी शोधन तेलाची वरती गॉजपीसचीच तयार करून जेवढी आत सारता येईल तेवढी सारलेली होती आणि अशी प्रक्रिया पुढचे आपण 5-6 दिवस केली. हे वर्णकर्म रोज माझ्याकडे सकाळी व्हायचं आणि संध्याकाळी मात्र त्या रुग्णाला घरी दशांग लेपाचा लेप त्या ठिकाणी करायला सांगायचो. पुढच्या 7 दिवसानंतर ज्यावेळेस रुग्ण आला त्यावेळेस असं लक्षात आलं की आता आपल्याला जो व्रणबस्तीसाठी काढा लागतोय तो केवळ 10 ते 20 ml लागतोय. म्हणजे ह्याचा अर्थ व्रण आतून भरून येतोय तेवढा काढा आत जातच नाहीये. साधारणपणे 1 महिना 5 दिवसांची गोष्ट आहे. पूर्णपणे व्रण हा तसा म्हणला तर भरून आलेला आहे. आत कोणत्याही प्रकारचा स्राव नाहीये. पण तरी देखील पुन्हा जलौकाचरण केले. तुम्हाला असं लक्षात येईल की प्रत्येक आठवड्याला जलौकाचरण या ठिकाणी केलेलं दिसून येते. बऱ्याच वेळा बऱ्याच केसेस ऐकत असताना असं लक्षात येतं की असा दळवा लावल्या आणि पेशंट बरा झाला. माझा तर अनुभव तसा नाहीये. म्हणजे ग्रंथांमध्ये ज्यावेळेस आम्ही वाचतोय आपण त्यावेळेस असं लक्षात येतं की पुन्हा पुन्हा रक्तमोक्षण करावं. म्हणजे विद्यार्थ्यांना बऱ्याच लेक्चर्समध्ये काही चिकित्सक असं सांगतायत की असं विद्य केलं पेशंट पळायला लागला. असं रक्तमोक्षण केलं पेशंट लगेच बरा झाला. असं नाही होत. पूर्ण संप्राप्ती भंग करण्याकरता आपल्याला ही कर्म कित्येक वेळा वारंवार करावी लागतात. उपशय मिळाल्यानंतर आपण ह्या सगळ्या गोष्टी थांबवू शकतो. साधारणपणे 2 महिन्याच्या कालावधीमध्ये हा पूर्ण रुग्ण बरा झालाय, पूर्ण उपशय मिळालाय. त्यानंतर तो 2 महिन्यानंतर त्याच्या नेहमीच्या कामामध्ये उठ बस सगळ्या क्रिया व्यवस्थित करतोय आणि स्नेहन आपण त्याला बल अश्वगंधादी तेलाचं त्या ठिकाणी करायला सांगितलेलं होतं. हा रुग्ण एक 15 दिवसापूर्वीच माझ्याकडं
परत भेटायला आला होता मुलीची लग्नाची पत्रिका द्यायला. तर संधिगत वर्ण ची ही केस आपण पूर्णपणे चांगल्या रीतीने यशस्वीरित्या बरी करू शकलो. आणि ह्या केसेसचं वैशिष्ट्य असं आहे की ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ॲलोपॅथीची एकही गोळी नाहीये. बऱ्याच वेळा बऱ्याच केसेसमध्ये 2-2 पॅथींची औषधं चालू असतात. मी असा ऑप्शन काही ठेवत नाही. बिलकुल ठेवत नाही. एक तर बाबा आपलं घे, नाहीतर तिकडचं घे. एक काहीतरी कर. कारण जबाबदारी कोणी घ्यायची? हा प्रश्न आपला. जर आपण आपल्या आवाक्यात काम करत असू, तर नक्की आपण 100% जबाबदारी घ्यावी आणि त्यानुसार चिकित्सा करावी. मी मुद्दाम काही केसेस आणि काही थेअरी पार्ट असं करतोय. कारण नुसताच जर थेअरी पार्ट करत गेलो, तर यातले बहुतांश झोपतील. म्हणून काही केसेस आणि काही थेरॉटिकल पार्ट असं करतोय. आता वर्णचिकित्सेच्या बाबतीमध्ये आपला शुद्ध वर्ण आहे का? मी चिकित्सा करत असताना माझं काम जे आहे त्यातलं की काम व्यवस्थित चाललंय ना, हे बघण्यासाठी म्हणून आपल्या शुद्ध वर्णाची लक्षणं माहिती असली पाहिजेत. ती लक्षणं ही आपल्या समोरच आहेत. जिव्हा तलबो मृदू, स्निग्धा, श्लेष्ण, विगत वेदना, वेदना कमी पाहिजेत. सुव्यवस्थित हो. वर्ण बघताना तरी तो व्यवस्थित असला पाहिजे आणि व्यवस्थित चाललंय काम. हे जे आत्ताचं समोर इकडे पिक्चर दिसतंय, त्याच्यामधला वर्ण बघितल्यानंतर असं लक्षात येतं की नाही, हा वर्ण हा शुद्ध वर्ण आहे. किंचित उन्नत मध्यो. वाग्भट त्यामध्ये एक विशेष लक्षण सांगतात. अनुपद्रव कोणत्याही प्रकारचा इतर उपद्रव नाहीये. अशा प्रकारचा जो वर्ण आहे हा शुद्ध वर्ण आहे. आता अशुद्ध वर्ण हा समोर दिसतोच आहे. संवृत आहे, विवृत आहे, उत्सन्न आहे, अवसन्न आहे. ही सगळी लक्षणं त्यामध्ये दिसतात. त्यातलं एक महत्वाचं लक्षण आहे दीर्घकालानुबंधश्च. बराच दीर्घकाळपर्यंत तो वर्ण आहे असा जो वर्ण आहे तो अशुद्ध वर्ण आहे किंवा दुष्ट वर्ण आहे. आता हे वर्ण बरे का नाही होत? यातला एक महत्वाचा मुद्दा आहे, चरकाचार्याने सांगितलाय. स्नायू क्लेदात. क्लेद आहे त्या ठिकाणी. खूप स्राव आहे. नाही वर्ण लवकर भरून येत. म्हणजे पुढची एक केस आहे, त्या केसमध्ये असंच आहे. इतका स्राव होता, इतका स्नायू क्लेद होता आणि माझ्याबरोबरचे जे दुसरे डॉक्टर होते, त्यांचे वेगवेगळे प्रयोग चालू होते. मजेचा भाग म्हणून सांगतो, की त्या डॉक्टरांनी एकदा माझ्यापुढे हट्ट धरला, की नाही म्हणले ह्या केसमध्ये बटाट्याचं शिजवून त्याचे जे साल आहे ते लावायचं. अहो म्हणलं सर हे फेल जाणार, 100% फेल जाणार. खालनं एवढा स्राव आहे, की तुम्ही वरनं काही लावा, ह्याचा काही उपयोग होणार नाही. ह्याचं मी आणखीन उदाहरण असं देतो, की जर जमिनीमध्ये पाणी असेल, चिखल असेल, पाण्याचे उफळे असतील, तुम्ही घर बांधूच शकत नाही. तसंच ह्या स्नायू क्लेदात जर त्या ठिकाणी असेल, क्लेद जर जास्त असेल, तर तो व्रण भरून येणारच नाही. पुढचे काही मुद्दे आहेत, की ज्याच्यामध्ये व्यायाम हा मुद्दा का सांगितला असावा? बऱ्याच वेळा स्पोर्ट्स इंजुरी असतात. स्पोर्ट इंजुरीमध्ये हे व्यायाम करणारे जे रुग्ण असतात, हे अक्षरशः वेडे असतात. त्यांना ते व्यायाम करण्याची इतकी आवड असते किंवा ते इतके ॲडिक्ट झालेले असतात, की कोणताही नियम न सांभाळता व्रणाचे हे असलेले पेशंट पुन्हा व्यायाम करत राहतात आणि त्याचा परिणाम असा होतो, की तो व्रण आणखीन चिघळतो किंवा बरा होत नाही. बऱ्याच लिगामेंट्स इंजुरी आहेत, त्यांना व्रण म्हणावं का नाही हा प्रश्न आहे. पण आपल्याला हे कारण अगदी प्रकर्षाने जाणवतं. काही व्याधींमध्ये असंच व्रण हे बरे होत नसतात. त्यामध्ये कुष्ठीनाम विषजुष्टानाम शोषणाम मधुमेहिनाम व्रणाः कृच्छ्रेण सिद्धंती येषां चापी व्रणेवण. कुष्ठ किंवा विषसंसर्ग, शोषी, बरेच आजारात जीर्ण किंवा बेड रिडन पेशंट्स आहेत. हातापायाच्या काड्या झाल्यात आणि मागं बेड सोर झालेत. पेशंट्स ते व्रण लवकर भरून येत नाहीत. मधुमेही नाम माहिती आहे सगळ्यांना, डायबेटिक गुण सगळे लवकर पटकन भरून येत नाहीत. किंवा व्रण झालेलं आहे आणि त्याच्यावरती पुन्हा आघात होऊन त्या ठिकाणी पुन्हा व्रण झाला असेल, तर असेही व्रण लवकर भरून येत नाही. ही सगळी कारणं त्यामध्ये तुम्हाला दिसून येतील. त्यामधले एक कृमिभक्षणात त्याबद्दल एक मला अनुभव सांगायचा आहे.
गुदाच्या ठिकाणी दाह, शूल, कंडू अशी लक्षणं घेऊन एक पेशंट आला. माझ्या डोक्यात काहीतरी परिकर्तिका असेल, आरशा असेल असं म्हणून गुद परीक्षणासाठी घेतला. संध्याकाळी साधारणपणे 7ची वेळ होती आणि लेफ्ट लॅटरल पोझिशन दिली आणि गुद परीक्षण करायला गेलो. गुद परीक्षण करत असताना त्या गुदाच्या ठिकाणी कृमींचा पुंजका, छोटे छोटे जसे पेरूतल्या आळ्या जशा असतात तशा प्रकारचा अख्खा पुंजका. माझाच माझ्या डोळ्यावरती विश्वास बसेना की अरे असं असू शकतं. म्हणून पटकन म्हणलं आता एखाद्या कापसामध्ये पकडावा. विदिन एक 2 ते 3 सेकंदात सगळे कृमी गायब. मी म्हणलं आपण शुद्धीवर तर आहे ना, तर संध्याकाळी 7ची वेळ, तसं काय कारण नाही, दवाखान्यात आहे. म्हणजे अशा प्रकारचं काहीतरी बघायला मिळणं आणि अशा प्रकारचे पेशंट असतात, ही गोष्ट माझ्यासाठी फार त्या दिवशीचं धक्कादायक पिक्चर होतं. मी घरी येऊन पण मी सगळ्यांना सांगितलं की अशा प्रकारचा मी पेशंट बघितला. अशा प्रकारचे कृमी असतात, पुंजके असतात बाहेर आणि त्या पेशंटला काही वाटत नव्हतं. म्हणजे आपल्या आरोग्याबद्दल किती दुर्दम दुर्लक्ष असणारे हे रुग्ण, त्यानंतर त्याला कृमिघ्न चिकित्सा वगैरे दिली, पण तो काही पेशंट फारसा काही टिकला नाही. तो गायब झाला. जसे कृमी गायब झाले तसा तो पण गायब झाला. ही पुढची कारणं सगळी आपल्याला माहीतच आहेत. त्यामुळं त्यात फारसा खोलात जात नाही. सशल्य, शल्य असल्याने व्रण बरा होत नाहीत. ह्याची पुढची केस आहे. 72 वर्षाची स्त्री रुग्ण आहे. दक्षिण गुल्फ संधी प्रदेशी व्रण आहे. 1 वर्ष 2 महिन्यापासून दक्षिण पादशोथ आहे. सकष्ट संक्रमण आहे. वॉकर घेऊन चालायला लागतंय. पायावरती भार देऊ शकत नाहीये आणि त्या अवस्थेत ती परत पडली आहे. त्यामुळे परत वाम मणिबंधाच्या ठिकाणी शोथ आणि हस्त तलशोथ म्हणजे पुढच्या सगळ्या भागाला सूज होती. फ्रॅक्चर होतं लोअर एंड रेडियसला आणि हे सगळं 1 महिन्याच्या पूर्वीचं झालेलं आहे. इतिहासामध्ये प्रमेहाची ज्ञात रुग्णे 12 युनिट इन्सुलिनवरती आहे. पूर्वीच्या ह्याच्यामध्ये रक्तार्श, युरेथ्रल स्ट्रिक्चर आहे, राईट टिबियाचं फ्रॅक्चर झालेलं होतं. त्यातनं राईट अँकलला सेप्सिस झालं होतं 5 महिन्यापूर्वी. एक्सरेवरून साधारणपणे लक्षात येईल की लोअर एंड टिबियाला फ्रॅक्चर आहे. नेलिंग प्लेटिंग केलेलं आहे. ते पण फेल गेलेलं आहे. ते प्लेटिंग जे आहे ते बेंड झालेलं आहे आणि त्याचा खालचा जो भाग आहे तो बाहेर असा डोकावतोय. एका ह्याच्यामध्ये तुम्हाला खाली स्क्रू दिसतील. ते पण स्क्रू नंतर काढण्यात आले आणि तरी देखील व्रण हा भरून आलेला नव्हता. चिकित्सेमध्ये स्थानिक परीक्षण केल्यानंतर असं लक्षात आलं की दक्षिण पादशोथ आहे, दक्षिण गुल्फ प्रदेशी व्रण आहे लॅटरल साईडला, त्यातून जलीय स्राव येतोय. निदान जे केले ते प्रमेय आहे. बघणं कर्म शस्त्रकर्म पश्चात उपद्रव स्वरूपातला हा व्रण आहे. अस्थिसंधानासाठी आणि अस्थिस्थैर्यकरणाकरता लाक्षारी गोगुळ गंध तेल पोटातून देण्यात आलं. पंचतिक्त घृत गोगुळ ज्ञानोदान दिलेलं आहे. नेलिंग प्लेटिंग स्क्रूइंग केलेलं होतं आणि त्याच्यातनं ही व्रणनिर्मिती झालेली होती. तो जो व्रण होता छोटा, त्या व्रणाच्या ठिकाणी 2 जलोकावचरण केलं 2 जलोकांच्या साह्याने आणि त्याच वेळेस इकडं वाममणिबंधाच्या प्रदेशी परत मुरवेण्या तेलाची धार, म्हणजे एकाच वेळेस बरीच कामं चालू होती. बजरंग लेप व्यत्यासात दिला. 7 दिवसामध्ये 1 वेळा दवाखान्यात काम करायचं आणि बाकीचे सगळं घरी करायचं. कारण साताऱ्यापासून साधारणपणे 60-70 किलोमीटरवरती असलेल्या लोणंद शहरातून हा पेशंट येत होता. त्यामुळं रोजचं कर्म करणं माझ्याकडे शक्य नव्हतं. 1 महिन्याच्या कालावधीमध्ये साधारणपणे गुल्फसंधी प्रदेशीचा जो व्रण होता तो रुह्यमान होता. स्राव फक्त 1 बिंदू होता. शोथ आणि शूलामध्ये चांगला उपशय होता. त्रिफळा मंजिष्ठांनी व्रण धावन केलं होतं. वचाराळ गुगुळाने धूपन केलं होतं. मुरुवेण्णा तेलाचाच पिचू त्या ठिकाणी ठेवला होता. इकडं धार ज्याची केली होती त्याचाच पिचू इकडं. 1 महिना 15 दिवसांनंतर साधारणपणे व्रण हा जो आहे तो रुह्य झाला होता. रुग्ण स्वतः आधाराने चालत आली होती. पुढे जाऊन जे नेलिंग प्लेटिंग केलं होतं आणि त्याचा प्लेट जे होतं ते बेंड झालं होतं.
ऑर्थोपेडिक सर्जननी पुन्हा ओपन केलं, पुन्हा नवीन नेलिंग प्लेटिंग केलं आणि शस्त्रकर्म केल्यानंतर परत कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी व्रण दुष्टव्रण निर्माण झाला नाही आणि किंबहुना ते ऑपरेशन पण सक्सेसफुल झालं. कारण या दरम्यान आपली आयुर्वेदाची चिकित्सा पूर्णपणे रुग्ण घेत होता. पुढे जाऊया थोडेसे व्रण साध्यता पेशंट्स आपण घ्यायचा का नाही यासाठी हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. सुखसाध्य जे तरुण आहेत, दृढ आहेत, म्हणजे मग असा ट्रॅक्टर ट्रॉली सारखा पेशंट जो तरुण पण होता, दृढ पण होता, सत्ववताम पुढे जी केस मांडणार आहेत अशा प्रकारचे केसेस जे असतात ह्या सुखसाध्य असतात. कुठं कुठं व्रण झाल्यानंतर तो सुखसाध्य असतो, कुठं आल्यानंतर तो कृच्छ्रसाध्य असतो, या सगळ्याचं सविस्तर वर्णन या ठिकाणी आपल्याला ग्रंथकारांनी दिलेलं आहे. व्रण असाध्यता, व्रण असाध्यतेची पण लक्षणं आपल्याला ग्रंथकारांनी सांगून ठेवली आहेत. पहिली केस जी आहे ती CA-NST आहे. 60-65 वर्षाचे गृहस्थ आणि त्या ठिकाणचा हा व्रण दिसतोय. हा व्रण सगळे प्रयोग करून झाले. व्रण धावन झालं, धूपन झालं, जलौकाचरण झालं, क्षारकर्म करून झालं, कशालाही दाद देत नव्हता. तस्मात केवळ आभ्यंतर चिकित्सा रुग्णाच्या समाधानासाठी ठेवली होती. पण हा रुग्ण किंवा हा व्रण जो होता तो असाध्य स्वरूपाचा होता. ह्याच्या अगोदर माझ्या चिकित्सेच्या अगोदर देखील त्याचं रेडिएशन वगैरे सगळं झालेलं होतं. अशा केसेस सोडावे लागतात. आपल्याकडे ग्रंथकारांनी पण सांगितलंय, तुम्ही रेग्युलर जे व्रणकर्म केल्यानंतर देखील जो व्रण साध्य किंवा व्रण भरत नाही अशा प्रकारची लक्षणं दिसतायत, सोडून द्यावं. सगळंच बरं करेन मी याचा अट्टहास करायचं काही कारण नाहीये. आपल्याला सोडूनही देता आलं पाहिजे. दुसरी केस अशीच आहे, CA वल्वाचीच केस आहे. ह्या बाईंना चालता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. अवघड जागी योनी प्रदेशी हा व्रण आहे. केवळ कापसाचा जरी स्पर्श केला, कापूसाने जरी त्या ठिकाणी हात लावला, तरी त्या ठिकाणी प्रचंड रक्तस्राव, प्रचंड वेदना, प्रचंड दाह. या रुग्णाला एका हॉस्पिटलने माझ्याकडे रेफर केलं होतं, की बघा तुम्ही काहीतरी करून बघा. 4-5 महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर धावन केलं, धूपन केलं नव्हतं या ठिकाणी. पिचू ठेवले होते. पिचू पण त्या बाईंना सहन होत नव्हते. एके दिवशी अचानक रात्री प्रचंड ब्लिडिंग झालं आणि ती केस दुसऱ्या एका मोठ्या हॉस्पिटलला आपल्याला रेफर करावी लागली. काही व्रण जे आहेत ते व्याधी उपद्रव स्वरूपामध्ये आहेत. प्रमेह व्याधीचे उपद्रव म्हणून होणारे व्रण, कुष्ठामधनं होणारे उपद्रव स्वरूपाचे व्रण. कुष्ठामधनं व्रण होतात ह्या गोष्टीकडे आपण तितकं गांभीर्याने कधी घेत नाही. बऱ्याच वेळा जे कुष्ठ असतात, भले ते आकाराने छोटा असू देत, मोठा असू देत. माझ्या सुरुवातीच्या प्रॅक्टिसमध्ये देखील मी या व्रणांकडे कधीही व्रण म्हणून बघितलेलं नव्हतं. तर कुष्ठच आहे ते. मग काहीतरी मलम लाव, काहीतरी दुसरे उपचार कर. पण व्रणाची चिकित्सा कर, असा विचार म्हणजे फ्रँकली सांगतो मी तुम्हाला, की हे कधी मी त्याच्यावरती तशा प्रकारे बघितलं नव्हतं. पुढे जी एक केस झाली त्यानंतर माझा त्याच्यावरचा बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. वातरक्ताच्या सध्या बरेच वातरक्तातनं उपद्रव झालेले व्रणाचे पेशंट आपल्याला सध्या खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. विसर्पाचे पिटिका येऊन गेल्यानंतरचे व्रण आपल्याला बघायला मिळतात. बगंदर, विद्रदी, ग्रंथी, अर्बुद ह्या सगळ्यांच्यामध्ये आपल्याला व्रण झालेले दिसून येतात. आता थोडंसं व्रणाच्या चिकित्सेकडे जाऊयात. 60 प्रकारचे उपचार सुश्रुताचार्य सांगतात. काही यातले थोडेसे त्यातले पुनरुक्ती पण आहे, नाही असं नाहीये. पण तरी सुद्धा एखाद्या व्याधीसाठी 60 प्रकारचे उपचार आपल्याला सांगून ठेवलेत. माझ्या मते कोणत्याही इतर व्याधींना इतक्या प्रकारचे उपचार किंवा उपक्रम हे सांगितले नसावेत. आणि असे उपचार आपण करून नाही बघितले तर कसं काय करायचं? म्हणजे तुम्हाला एवढे चॉईस दिलेत ट्रीटमेंटचे आणि तुम्ही करत नसाल, त्यासारखे कारण ते आपणच ना. या 60 मधले फक्त जे आपण जास्त प्रमाणात वापरतो किंवा ज्याच्याबद्दलचा
मी केलेलं आहे तेच फक्त आपण या ठिकाणी थोडेसे त्याच्याबद्दल जाऊयात. त्यामधला महत्वाचा थोडासा दुर्लक्षित असा उपचार म्हणजे लेप. लेप काय काय करतो? प्रल्हाद, रुग्णाला बरं वाटतं. हे फार महत्वाचं आहे. चिकित्सेमध्ये जेव्हा आपण अशा प्रकारचे लेप लावतो, त्यानंतर पेशंटला बरं वाटणं जी गोष्ट आहे, हे अतिशय महत्वाची आहे. दुसरं काम लेपातनं जे होतं ते शोधनार्थ. म्हणजे व्रणामध्ये शोधन करण्यासाठी लेप वापरायचा. आताच एक पुनर्वसूत माझी केस झाली आहे. दुष्ट व्रणाचीच रुग्ण, दक्षिण पादप्रदेशी व्रण आहेत. रुग्णाला बरेच इतर आजार आहेत. बिंडिगेच्या ठिकाणी काठिण्य, वरती त्या पायाला शोथ, आणि मला असं एक साधारणपणे वाटलं की ह्या ठिकाणी काहीतरी शोधन झालं पाहिजे. इतर सार्वदेहिक शोधनाला खूप मर्यादा होत्या त्या ठिकाणी. ना वमन करू शकत, ना विरेचन करू शकत, रक्तमोक्षण ऑलरेडी केलं होतं. व्रणाचं शोधन काहीतरी केलं पाहिजे. मग व्रणाचं शोधन म्हणजे काय? तर त्या ठिकाणी असा काहीतरी उपक्रम केला पाहिजे की त्याच्यातून स्राव निघून गेले पाहिजेत. मग त्यासाठी पटोल आदी एक योग्य आहे. पटोल, माझ्या मते पटोल, निशोत्तर, हरिद्रा, दारू हरिद्रा, सैंधव आहे, आणि त्याचा लेप त्या ठिकाणी केला आणि त्याचा परिणाम असा जाणवला की तो लेप करून झाल्यानंतर जेव्हा आपण लेप काढतो, त्यानंतर हाऊसमनचा मला फोन आला की सर अहो त्यातनं स्राव खूप यायला लागलेत. म्हटलं ठीक आहे, अपेक्षित आहेत. मी लगेच नाही सांगितलं की अपेक्षित आहेत. म्हटलं हा करायचा आहे लेप आपल्याला आणि सलग 2-3 दिवस करायचा आहे. मग दुसऱ्या दिवशी रुग्णांनी त्याच्या घरी केला. घरनं पण तसाच प्रकारचा फोन आला की अहो ते जसं ते हे लेप लावायला लागले तेव्हापासून त्यातनं स्राव खूपच व्हायला लागलेत. असं कसं काय? म्हणजे चिघळत आहे का काय? म्हटलं नाहीये चिघळत. 3 दिवसच करायचा आहे आपल्याला लेप. 3 दिवस थांबल्यानंतर आपण 4थ्या-5व्या दिवशी पाहूयात. परत रुग्ण पुनर्वसूमध्ये गुरुवारी शुक्रवारच्या दरम्यान आला आणि त्यावेळेस आपण तो लेप बंद केला. पुढच्या आठवड्यामध्ये लेप बदलला होता आणि त्याच्यातले स्राव कमी झाले होते. तर अशा प्रकारचं शोधनाचं काम देखील आपल्याला लेपाच्या साहाय्याने करता येतं. शोधन लेप आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत. उत्साधनार्थ बरेच ग्रंथामध्ये योग आलेले आहेत लेपाचे. रोपण हे सुद्धा काम लेपामधनं होत असतं. महत्वाचं काम माझ्या दृष्टीने आहे ते म्हणजे रक्त त्वचा प्रसाधन. हे काम झालंच पाहिजे, त्याशिवाय व्रण बरा होऊ शकत नाही. मग त्याचं उत्तम काम जो आहे ते आपले दशांगा लेपासारखे लेप जे आहेत हे करतात. मग इतर जी कामं आहेत त्यामध्ये सवर्णीकरण आहे, कृष्णीकरण आहे, इतर बरीच कामं लेपातनं होत असतात. आपण लेपाचे प्रकार माहिती आहेत आपल्याला. प्रलेप आहे, प्रदेह आहे. हे लेप करत असताना एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे लेप हा उलट्या दिशेने लावायचा. बऱ्याच वेळा ही गोष्ट आपल्याकडनं सांभाळली जात नाही किंवा त्याकडे थोडं दुर्लक्ष होतं. हा लेप आपल्याला प्रतिलोम गतीने करायचे आहेत, जेणेकरून ते रोमरंध्रापर्यंत जाऊन त्यांचं काम जास्त चांगल्या पद्धतीने होईल. हे लेप जे आहेत हे शक्यतो दिवसा करावेत आणि त्याचे उपयोग आपल्याला चिकित्सेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये करता येतात किंवा व्रणचिकित्सेमधले एक महत्वाचा चिकित्सेचं आहे ती म्हणजे लेप चिकित्सा. दुसरी अशीच उपक्रम महत्वाचा आहे तो म्हणजे परिषेक. वेगवेगळे औषधी काढे हे आपण त्या ठिकाणी वापरत असतो. दुधांचा, तुपांचा हा मर्यादित वापर मी केलेला आहे, त्यामुळे मी त्यावरती फार काही बोलणार नाही. वेगवेगळ्या व्रणशोथांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या काड्यांचा वापर करता येतो. दुष्ट व्रण जे आहेत किंवा प्रमेहाचे किंवा मेहाचे जे व्रण आहेत, कुष्ठाचे व्रण आहेत, त्या ठिकाणी आपण आरगवदादी गणातले किंवा सुरसादी गणातल्या द्रव्यांचा वापर करून त्या काड्यांचा वापर करतो. न्यग्रोधादी गणाचे काड्यांचा सुद्धा वापर आपण या ठिकाणी खूप वेळा केलेला आहे. पण त्यासाठी ह्या सर्व द्रव्यांची उपलब्धता आपल्या दवाखान्यात असली पाहिजे. त्याचे वेगवेगळे काड्यांची पाकिटं तयार पाहिजेत, तरच आपण हे काम करू शकतो. ऐन वेळेस आपण अशा प्रकारची व्यवस्था करू शकत नाही. परिषेकानं काय होतं? तर बऱ्याच वेळा मी हे अनुभवलेलं आहे, की परिषेक करून झाल्यानंतर व्रण जो शुद्ध होतो किंवा ते जे शुद्ध बघितल्यानंतर जे कळतं, की हा शुद्ध झालाय व्रण, किती स्वच्छ झालाय व्रण.
हे आपण केल्यानंतरच कळतं आणि ते परिशेकातनं होत असतं. इतर उपक्रमांमध्ये अभ्यंग, बऱ्याच पेशंटमध्ये मी व्रणाच्या असं म्हणतात किंवा जर पायाला व्रण झालं असेल तर संपूर्ण पायाला जो जो भाग ज्या ठिकाणी व्रण झालाय त्या ठिकाणी अभ्यंग करायला सांगतो. आता ग्रंथोक्त त्याच्यामध्ये स्वेदन किंवा विमलापन क्रिया करण्यापूर्वी, विस्रावण करण्यापूर्वी अभ्यंग करावा असं सांगितलंय. त्यामुळे दोष हे त्या ठिकाणचे मृदू होतात किंवा दोषोपशम होत असतो. स्वेद हे पण उपक्रम त्या ठिकाणी सांगितलेला आहे. ज्या ठिकाणी व्रण जे आहे ते कठीण आहेत, कडेचा भाग किंवा वेदनायुक्त आहेत, या ठिकाणी आपण स्वेद करत असतो. विमलापन, विमलापन म्हणजे त्या ठिकाणी आपण पहिल्यांदा तेल लावून अंगठ्यानं मर्दन करतो. खूप व्रणाच्या पेशंटमध्ये मी हे स्वतः केलेलं आहे आणि त्याचा उपयोग खूप चांगला झालेला दिसून येतो. पुढचे उपक्रम जे आहेत त्यामध्ये आपण पक्वावस्था निर्माण होण्यासाठी उपनाह, पाचन यासारखे उपक्रम करतो. स्नेहपान पुढचा. स्नेहपान म्हणजे साक्षात स्नेहपान असं मी केलेलं नाहीये. अनुपान या स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण घृतांचा वापर हा त्यामध्ये करत असतो. पुढचा जो उपक्रम आहे तो विस्रावण. माझ्यासाठी हे आपल्याकडचं व्रणोपक्रमामधलं हुकमी पान आहे की ज्याच्यामुळं आपण व्रणावरती पूर्ण कंट्रोल करू शकतो अशी परिस्थिती आहे. जे व्रण शोथयुक्त आहेत किंवा कठीण आहेत, वेदनायुक्त आहेत, ज्यांचं खोलवरचे व्रण आहेत, विषमाकृती व्रण आहेत. विषमाकृती म्हणजे वेडेवाकडे व्रण आहेत. या व्रणांच्या जर व्रणओष्ठांवरती आपण जलोकावचरण केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की व्रण पुढे सरकतात चांगल्या पद्धतीने. व्यवहारामध्ये आपण रक्तमोक्षणामधला जलौकावचरण हा जो प्रकार आहे हा मोठ्या प्रमाणात करतो आणि त्याचे रिझल्ट्स पण तेवढ्याच चांगल्या प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात. कित्येक रुग्णांमध्ये जलौकावचरणाने वेदनाशमन किती होतं चांगलं, हे प्रत्यक्ष अनुभव करण्याचाच विषय आहे. म्हणजे म्हणून मी म्हणतो की दुष्टवर्णात तर पहिलं काय करावं तर जलोकावचरण करावं. बाकीच्या गोष्टी करण्याच्या भानगडीत पडू नये. पहिल्यांदा जलोकावचरण करायचं आणि मग पुढच्या गोष्टी केल्या तर आपला त्याच्यावरचं जो चिकित्सा कालावधी आहे हा नक्की कमी करता येतो. असाच हा वातरक्ताचा पेशंट त्या ठिकाणी जलोकावचरण केलं आणि अपेक्षेपेक्षा जास्त स्पीडमध्ये म्हणजे केवळ 15 दिवसात हा व्रण भरून आलेला आहे. पुढे त्याने वातरक्तासाठी चिकित्सा घेतली, मग पुढे त्याला बस्ती वगैरे देण्यात आली. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण ज्याला ज्याला म्हणून स्पीडी रिकव्हरी म्हणू की नाही आपण, ते रक्तमोक्षणाने होते. पुढचा उपक्रम जो आहे तो वमन. वमन मी कधी केलेलं नाहीये. म्हणजे व्रणाच्या पेशंटमध्ये वमन केलं नाहीये. वमन भरपूर झालेली आहेत. पण व्रणाचा पेशंट म्हणून वमन केलं नाही. पण विरेचन मात्र नक्की केलेलं आहे. पण ते जे आपण टिपिकल विरेचन करतो तशा प्रकारचं नाही. यामध्ये नित्य विरेचन या स्वरूपामधलं विरेचन मी देत असतो. त्याच्यामध्ये जे रुग्ण दीर्घ कालानुबंधी अशा प्रकारचे जे व्रण आहेत, बरेच दिवसांपासूनच्या व्रणाचे केसेस आहेत, त्यामध्ये आपण विरेचन देतो. पुढचे जे आहेत ते छेदन, भेदन, दारण यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे लेपांचा वापर करतो. लेखन जे आहेत, ज्यामध्ये व्रणोष्ठ जे आहेत, हे जर जास्त उत्सन्न असतील, तर त्या ठिकाणी आपल्याला लेखन करावं लागतं किंवा कित्येक वेळा दुष्ट पुय मांस जर असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला लेखन करावं लागतं. त्यासाठी मी यवक्षारचा वापर करत असतो. ऐषण कर्म मगाशी जे आपण सांगितलं की व्रण गती बघण्यासाठी आपल्याला ऐषण कर्म करावं लागतं. आहरण म्हणजे शल्य बऱ्याच आपल्याकडं कदराचे पेशंट येतात आणि कदराचा पेशंट ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी अग्निकर्म करतो किंवा त्याचं छेदन करतो त्यावेळेस असं लक्षात येतं की आत काहीतरी शल्य आहे. ते शल्य काढल्याशिवाय काय तो कदर भरून येत नाही. हे मी त्याचं छोटं उदाहरण सांगितलं. मोठी शल्य असू शकतं. सीवन. आपल्या आयुर्वेदीय लोकांना जरा थोडंसं सीवनाचा काहीतरी फोबिया आहे असं मला नेहमी जाणवतं. जर व्रण शुद्ध असेल आणि जर व्रणओष्ठ लांब गेलेले असतील आणि तुम्ही त्या ठिकाणी सीवन केलं, तर हा व्रणाचा चिकित्सा कालावधी कमी होणार आहे. पण त्यासाठी आपण त्यामध्ये प्रावीण्य मिळवलं पाहिजे. प्रॅक्टिसच्या सुरुवातीच्या काळात विदाऊट अॅनेस्थेशिया
आम्ही सीवन कर्म करायचो. आमच्या सौ त्यात जास्त प्रवीण आहेत. बिनधास्तपणे विदाऊट ॲनेस्थेशिया ठपाठप ते सीवन कर्म करायचे. तर सीवन कर्म हे आपण विशेष प्रावीण्य त्यात प्राप्त केलं पाहिजे. मांसल जागेमध्ये पसरट तोंडाचे जे व्रण असतात त्या ठिकाणी आपण सीवन कर्म करत असतो. ऑफकोर्स तो दुष्ट व्रण नसला पाहिजे. मग पुढचं संधान आलं. मग ते संधान शोणित स्थापन, निर्वापन, उत्कारिका हे सगळे प्रयोग सांगितलेत. मी याच्याबद्दल आता फारसं काही बोलणार नाहीये. वरती हा सुद्धा चा वापर मी बऱ्याच वर्णांमध्ये केलेला आहे. अवचूर्णन याचाही वापर केलेला आहे. अवचूर्णन वेगवेगळ्या प्रकारची चूर्ण त्या ठिकाणी त्वचा ही येण्याकरता किंवा त्या ठिकाणचं स्राव कमी होण्यासाठी, तिथलं मृदुत्व अतिमृदुत्व असेल तर त्या ठिकाणी तुरटीसारखा वापर करून आपण अवचूर्णन केलेलं आहे. मगाच्याही केसमध्ये आपण बघितलं की त्या ठिकाणी सुद्धा आपण अवचूर्णनचा वापर केलेला आहे. पूर्ण धूपन हे असंच जे मगाचे धावन धूपन जे आपल्याकडची हुकमी शस्त्र आहेत त्यातला एक धूपन आहे. वेदना कमी करण्यासाठी आणि व्रण हा विशेषतः स्वच्छ करण्यासाठी, स्राव कमी करण्यासाठी धूपनाचा खूप चांगला उपयोग होतो. धूपन केल्यानंतर जो व्रण स्वच्छ जो धावन केल्यानंतर दिसतोच, पण धूपन केल्यानंतर विशेष स्वच्छ दिसतो. सध्या आपण त्यासाठी धूमवर्तींचा वापर करतो किंवा धूपन यंत्र, सध्या एक इलेक्ट्रिक धूपदाणी मिळते, त्याचाही उपयोग चांगला होतो. माझ्याकडे मी अजून एक सोपी पद्धत केली आहे की सरळ लोखंडी छोटी वाटी असते ती गरम करायची आणि त्यावरती चूर्ण टाकलं तरी सुद्धा धूपन चांगलं होतं. त्यासाठी आपण घृत किंवा मेण, गंधाविरोजा, देवदार, तुलसीपत्र मी एक वापरतो त्यामध्ये, राळ असेल याचा उपयोग चांगला होतो. व्रणाचा जर तुमचा पेशंट असेल तर त्यामध्ये एक विशेष धूप सांगितला आहे, तो रक्षोघ्न धूप. त्याच्यामध्ये पांढरी मोहरी, निंबपत्र, घृत आणि मीठ ह्याचा धूप ग्रंथकारांनी आपल्याला करायला सांगितलं आहे. उत्सादन म्हणजे मांसवर्धन त्या ठिकाणी करायचे. ज्यावेळेस व्रण हा गंभीर असतो, तो गंभीर व्रण म्हणजे खोल असलेला व्रण आपल्याला वरती भरून काढायचा आहे, त्या ठिकाणी आपण उत्सादन करत असतो. आणि त्यासाठी आपण मग मी जे वापरतो त्याच्यामध्ये यष्टी आणि तिळकल्क, मध आणि घृत. अवसाधन ज्यावेळेस अति उन्नत मांसांकुर असतील, उत्सन्न असेल, त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी त्यांचं क्षरण करायचंय, त्या ठिकाणी आपण अवसाधन करतो. मृदुकर्म कठीण निर्मांस किंवा खूप दिवसांचा व्रण आहे अशा ठिकाणी मृदुकर्म. एक केस होती, एक सिस्टर होत्या, 15-16 वर्षापूर्वी त्यांना दग्धव्रण झाला होता आणि त्या दग्धव्रणानंतर त्या ठिकाणी जो व्रण निर्माण झालेला होता तो 2-3 शस्त्रकर्म करून देखील बरा झालेला नव्हता. व्रण असा होता की शुष्क मांस त्या ठिकाणी लावलंय का काय. बरं, वरती वाढलेलं जे मांस आहे ते कट करायला जावं, नवीन स्काल्पेल तुटत नव्हतं, इतका तो कठीण व्रण. त्याचं पहिल्यांदा मृदूकरण करण्याकरता त्या ठिकाणी रोज तेलाचा पिचू ठेवायला सांगितला आणि साधारणपणे 2 आठवड्यानंतर त्यामध्ये काहीतरी मार्दव प्राप्त झाला अशी परिस्थिती होती. ही अगदी म्हणजे लक्षात राहण्यासारखी केस होती म्हणून तुमच्या समोर सांगितले की मृदुकर्म म्हणजे काय. अग्निकर्म बऱ्याच ठिकाणी काही व्रण आपल्याला जेव्हा गंभीर व्रण असतात, रक्तस्राव जास्त असतो, त्या ठिकाणी आपल्याला अग्निकर्म करावं लागतं. बाकी पुढची याच्यामध्ये कृष्णकर्म, पांडुकर्म, प्रतिसारण, रोमसंजनन ही सगळी व्रणोपकर्म आलेले आहेत. त्या त्या ठिकाणी त्या त्या अवस्थेनुसार आपण वापरले त्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. कारण एवढ्या डिटेल्समध्ये जर आपण गेलो तर केवळ व्रणोपकर्मासाठीच व्याख्यान असा विषय होऊन जाईल. मला पुढच्या काही केसेस सांगायच्यात, त्यामुळे थोडंसं मी ते आवर्त घेतलं. वातरक्ताचा उपद्रवजन्य व्रणाची केस आहे. 48 वर्षाचा पुरुष रुग्ण आहे, किराणा दुकानदार, उभयपादशूल, सिराजाल दर्शन, वामपाद त्वक वैवर्ण्य 7 ते 8 वर्षापासून आहे. त्या ठिकाणचा व्रण जो निर्माण झालेला आहे
तो 1 वर्षापासून आहे. परीक्षण ज्यावेळेस केलं तेव्हा असं लक्षात आलं की दोन्ही पायांना सूज आहे, मांस सहननहीन सिराजाल दर्शन आहे. इतिहास जेव्हा कुलवृत्ताचा इतिहास किती महत्वाचा असतो, या केसच्या बाबतीमध्ये त्याने सांगितलं की सगळ्या आमच्या भाऊ बहिणींना सगळ्यांच्या पायांवरती सिराजाल दर्शन आहे. वडिलांच्याही होतं. म्हणजे थोडक्यात म्हणलं ही केस आता बरी होणार का? कारण जर कुलजे आपल्याला हेतू सापडला असेल तर कसं काय करायचं? पण चिकित्सा आपण करत राहावी, कारण त्या दुसरा चॉईस चांगला नसतो. व्रण परीक्षण ज्यावेळेस केलं तेव्हा असं लक्षात आलं की व्रण ओष्ठ जे ते शोथयुक्त आहेत. व्रण साव होता तो अल्प होता, व्रण होता तो अवसन्न होता. नेक्स्ट. व्रण ओष्ठ जे आहे ते शोथयुक्त आहेत. व्रण जो आहे तो खोलगट व्रण आहे आणि एकूणच वरती पायाचा आपल्याला फोटो नाही मिळालेला, पण त्या ठिकाणी सिराजाल दर्शन आणि एकूणच मांसाचं सहन इतकं हीन होतं की त्यामुळे हे व्रण लवकर भरूनच येत नव्हते. जर ती व्यक्ती बघितली तर 6 फूट उंच, वरून जर तुम्ही बघितला तर असं वाटेल की अरे काय अस्थिसार मनुष्य आणि केवढा दणदणीत माणूस आहे. पण पायाकडे जर बघितलं तर अतिशय वाईट अवस्था, म्हणजे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं सहन नावाचा प्रकारच नाही. आणि अशा ह्या रुग्णामध्ये आपल्याला हे जे व्रण होत होते ते वारंवार व्रण होत होते. 1 महिन्याच्या पश्चात त्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी वामजंगा प्रदेश आणि पिंडिकेच्या ठिकाणी विदर्दित झालेले होते. त्या ठिकाणी जलोकावचरण केलं. कुष्ठाधिकारामधली आरोग्यवर्धिनीसारखं औषध त्या ठिकाणी अंतर्भूत करण्यात आलं. 1 महिना 15 दिवसाच्या नंतर साधारणपणे व्रणशूल जो होता तो कमी झाला होता, व्रण रुह्यमान झाला होता, विदर्दीमध्ये पूर्ण उपशय होता. स्नेहन आपण त्या ठिकाणी पिंड तेलाने करायला सांगितलं. लेप जे होते ते दशांग लेप, त्याच्यामध्ये स्पेसिफिकली दुष्टव्रण आणि शोथावरती त्याचा उपयोग चांगला होतो असं त्याच्या अधिकारामध्ये आपल्याकडे सांगून ठेवलं आहे. अभ्यंतर चिकित्सेमध्ये वातरक्ताची चिकित्सा ही त्यामध्ये प्रामुख्याने दिलेली होती. त्याचा परिणाम पुढे दिसून आला. साधारणपणे 3 ते 4 महिन्याच्या कालावधीमध्ये तो व्रण रुह्य झालेला आहे. या ठिकाणी दिसतंय दुसऱ्या पिक्चरमध्ये की आपल्याला या ठिकाणचा व्रण जो आहे तो त्याचा खड्डा दिसतोय. व्रणओष्ठ जे आहेत ते श्वेतवर्ण दिसत आहेत. त्या ठिकाणी जे उत्सादन नावाचं जे आपण मगाचं कर्म बघितलं, हे त्या ठिकाणी विशेषत्वाने वापरलं होतं. तिळाचा कल्क, यष्टीमधू, मध आणि घृत याचा वापर करून तो व्रण रुह्य झाला होता. तिसऱ्या पिक्चरमध्ये जे दिसतंय तर एक अशी अवस्था आली होती की 3 ते 4 सेंटीमीटरचा तो एक बोट रुंद असा प्रकारचा व्रण झाला होता, राहिला होता तो. आणि एके दिवशी मी म्हटलं ह्या व्रणाच्या कडा ह्या जवळ आल्या पाहिजेत. म्हणून त्या ठिकाणी अंगुष्ठाने जेव्हा पीडन केलं त्यावेळेस त्यातून जलीय स्राव आला आणि माझ्या डोक्यात ट्यूब पेटली की आपण इथं विमलापन कर्म करायला का करत नाहीये. म्हणून ज्या वेळेस हा मनुष्य व्रणकर्मासाठी माझ्याकडे यायचा त्या वेळेस मी दोन्हीही अंगठ्यांनी त्या ठिकाणी पीडन करायचो. त्यातून स्राव काही प्रमाणात बाहेर पडायचा आणि असं केल्यानंतर तो व्रण हा लवकर भरून येतोय असं माझ्या लक्षात यायला लागलं. त्यानंतर परत आणखीन एक काही मुद्दे असे आले की हे व्रण अजून आपल्या व्रणओष्ठ जर जवळ आले तर अजून हे चांगल्या पद्धतीने भरून येतील. मग जर बंदच बांधताना जर असा बांधला की जेणेकरून हे व्रणओष्ठ जवळ येतील, म्हणून त्या ठिकाणी प्रेशर बँडेज सारखं पण साधारणपणे हे व्रणओष्ठ जवळ येतील अशा दृष्टीने त्या ठिकाणी बंद बांधायला सुरुवात केली. परत आणखीन एक कल्पना सुचली की म्हणलं जर ह्याचं सिराजाल दर्शन एवढं आहे, इथं मांस सहन चांगलं नाहीये, तर ह्याला थोडासा सिरांना आधार दिला पाहिजे. जसं आपण क्रेप बँडेज बांधतो त्या अशा प्रकारचा जर अनुवेल्लित बंध बांधत गेलो वरती, वेलाप्रमाणे सकास गेला तर करून बघावं का, म्हणून मग त्याप्रमाणे तसाही प्रकारचा बंध बांधला आणि असं लक्षात आलं की व्रण बरा होण्याकरता ह्या सर्व उपक्रमांचा आपल्याला उपयोग चांगला होतोय. पुढचं पिक्चर पूर्णपणे व्रण हा रुह्य झालेला आहे. या केसचं वैशिष्ट्य असं होतं की 2013 पासून हा रुग्ण माझ्याकडे येत होता आणि ह्याच कारणासाठी. त्याला वारंवार मध्ये मध्ये पिटिका यायच्या, त्यातनं व्रण उत्पत्ती व्हायची, पथ्य पाळत नव्हता,
पथ्यांमध्ये मी त्याच्यानंतर परत शोध घेतल्यानंतर असं लक्षात आलं की हा किराणा माल दुकानदार आहे आणि हाच रोज 3-4 लेज वेफर कुरकुरेची पाकिटं खात होते. म्हणजे अत्यधिक लवण सेवन हे त्याकडनं होत होतं. शिवाय घरी त्याच्याकडून जे काही करायच्या गोष्टी होत्या तेवढा तो सिरियसली करत नव्हता आणि त्याच्यामुळं ह्या गोष्टींचा पुन्हा पुन्हा उद्भव होत होता. पण एक गोष्ट चांगली होती की जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या पिटिका आणि व्रण यायचा त्यावेळेस तो माझ्याकडेच यायचा आणि माझ्या चिकित्सेनेच तो पुढे बरा व्हायचा. तर गेल्या काही वर्षामध्ये मात्र पुन्हा व्याधीचा पुनरुद्भव झालेला नाहीये आणि या व्रण उपक्रमामध्ये आपण धावन केलं, धूपन केलं, पिचू केले, स्नेहन केलं, लेप केला, विमलापन केलं, बंद केले. म्हणजे हे सर्व उपक्रम या ठिकाणी आपल्याला मी या उपक्रमांचा वापर केला. अशीच एक वातक रक्ताची उपद्रव स्वरूपातली व्रणाची केस होती. कोविड नंतरच्या कालावधीमध्ये बरेच पुणेकर, मुंबईकर साताऱ्यामध्ये आपल्या मूळ गावी राहायला आले आणि त्यातलाच एक वृद्ध रुग्ण होता. असह्य वेदना, सतत वेदना, रात्रंदिवस वेदना, झोपू शकत नाहीये. हातांची बोटं पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की कृष्णवर्णी झालेली आहेत, ज्याला आपण सायनोसिस सारखं म्हणूयात. आणि आदेशिनी जी होती वामहस्ताची, ती पुढचं जे टोक होतं ते मृतवत अशा स्वरूपाचं होतं. पहिल्या दिवशी बघितल्या सांगितलं होतं की आपण जलोकाचरण करूयात, पण म्हातारा अतिशय हेकट होता, त्यामुळे ऐकायचं नाव घेत नव्हता. 3-4 दिवसानंतर जेव्हा झोप लागलीच नाही आणि नंतर 5व्या दिवशी आला, परत त्याला कन्व्हिन्स केलं. मग त्या दिवशी आपण रक्तमोक्षण केलं, जलोकाचरण केलं आणि जलोकाचरण केल्या त्या दिवशी जलोकाचरण करतानाच तो झोपी गेला होता. त्यानंतर पुढच्या 15 दिवसाचे जे काही उपक्रम केले गेले त्या उपक्रमानंतर मला एवढं वाटलं नव्हतं की एवढ्या स्पीडमध्ये ते बोट गळून पडेल. कोणताही व्रण न होता, फारसा तिथं उपद्रव न होता, ते पुढचं आदेशनीचा जो अग्रभाग होता तो त्या ठिकाणी गळून पडला होता आणि तो व्रण चांगला बरा झाला आणि तो पेशंट. आता हे सगळं करत असताना काही गोष्टींचे जे अनुभविक आपण म्हणूयात की हे चिकित्सा करत असताना यांचा आवर्जून आपल्याला सांगावं असं वाटतं. त्यामध्ये कल्क जे वापरण्यात आले माझ्याकडं, त्यामध्ये तिलयष्टी कल्क हा रोपणार्थ मी बऱ्याच वेळा वापरतो. निंबपत्र कल्क हा शोधनार्थ सोपं औषध आहे, कमी पैशाचं औषध आहे आणि आमच्यासारख्या साताऱ्यासारख्या ठिकाणी या गोष्टीचा विचार खूप करावा लागतो. कॉस्ट. क्वाथामध्ये त्रिफला क्वाथ पहिला ड्रग ऑफ चॉईस म्हणजे मुद्दाम. परत कॉस्ट हाच विषय, कारण त्रिफळा काढा त्यातल्या त्यात स्वस्त पडतो. मग पुढं काही स्पेसिफिक अवस्थांमध्ये दुष्टव्रणांच्या बाबतीमध्ये मग आरगवदादी गणातली द्रव्य असतील किंवा सुरसादी, अर्कादी हे गण जे आहेत हे शोधनासाठी मी वापरतो. निग्रोधादी गणाचा वापर हा व्रण शोधन आणि रोपण यासाठी खूप उत्कृष्ट होतो. तसाच महामंजुष्टादी काढा स्पेसिफिक काही अवस्थांमध्ये आपल्याला विशेषतः कुष्ठाचे जे व्रण आहेत किंवा वातरक्तातून आलेले जे व्रण आहेत त्यामध्ये बाह्यता आणि आभ्यंतरता दोन्हीकडं उपयोग चांगला होतो. घृतांमध्ये महातिक्त घृत आहे, जात्यादी घृत विशेषतः दग्धवर्ण जे आहेत त्यामध्ये शतधौत घृत किंवा यष्टी घृत, दुष्टवर्ण जे आहेत त्यामध्ये पुराण घृत. पुराण घृताचा विषय निघाला म्हणून म्हणजे कित्येक वेळा काही ठिकाणी आपण वारंवार जात असतो पण कित्येक गोष्टींकडे आपलं तितकं बारकाईने लक्ष नसतं. असाच एकदा अजिंक्य ताऱ्यावर गेलो होतो, सातारचा आमचा अजिंक्य तारा. तिथं एक बांधकाम फार वैशिष्ट्यपूर्ण दिसलं. रांजणासारखं बांधकाम आहे, जमिनीच्या खाली विटांचं बांधकाम आहे आणि ते रांजणासारखं आहे. मग तिथं शोध घेतल्यानंतर असं तिथल्या माहितगार लोकांकडनं हो म्हणे इथं तूप साठवायचे. अरे वा म्हटलं छान. म्हणजे त्यावेळेस अशी व्यवस्था होती त्या ठिकाणी की जे काही म्हणून पशुपालक असतील किंवा गवळी लोक असतील गडावरती येणारे, त्या लोकांना त्या ठिकाणी तूप ठेवून ते साठवून ते मग पुढे युद्ध आणि लढायांमध्ये व्रणरोपक म्हणून वापरायचे. तर अशा पुराण घृताचा सुद्धा वापर केला गेलेला आहे. गौरी घृत एकदाच बनवलं होतं, ग्रंथोक्त आहे, फारसा अवेलेबल होत नाही म्हणून त्याचा वापर थोडा कमी होतो.
तेलांमध्ये शोधन तेल, रोपण तेल ही फेमस तेल आपल्याला माहितच आहेत. जात्याती तेलाचा पण खूप मोठ्या प्रमाणात वापर मी केलेला आहे. त्याबरोबर कुष्ठाधिकारामधलं वज्रक तेल किंवा महावज्रक तेल, इव्हन काय पिंड तेलाचा सुद्धा वापर या व्रणाच्या चिकित्सेमध्ये मी केलेला आहे. गुग्गुळ कल्पांमध्ये ज्यावेळेस व्रणांमध्ये क्लेद जास्त आहे, पाक जास्त आहे, स्राव जास्त आहे, वेदना जास्त आहे, शोथ आहेत व्रणयुक्त, तर त्यामुळे त्रिफळा गुग्गुळाचा वापर आपल्याला करावा लागतो, पण थोडं मोठ्या प्रमाणात करावा लागतो. गुग्गुळांच्या बाबतीमध्ये मी थोडंसं माझ्या दृष्टीने मी काही थोडे बदल केले आहेत. त्यामध्ये मी जे गुग्गुळ बनवतो त्या गुग्गुळांमध्ये मी आता समप्रमाणात गुग्गुळचा वापर करत नाही. मी आता फक्त 1/4च गुग्गुळ टाकतोय. त्याचे परिणाम मला चांगले दिसून येत आहेत, कारण गुग्गुळाच्या बाबतीमध्ये खरोखरीच चिंतनीय विषय अशी परिस्थिती आहे. कैशोर गुग्गुळ वातरक्तातून होणारे जे कुष्ठाचे व्रण आहेत त्यामध्ये कैशोर गुग्गुळाचा उपयोग खूप चांगला होतो. गोक्षुरादी गुग्गुळ ज्या ठिकाणी क्लेद आहे, स्राव आहे, शोथयुक्त आहेत व्रण, त्या ठिकाणी गोक्षुरादी गुग्गुळाचा वापर खूप चांगला होतो. पंचतिक्त घृत गुग्गुळाचा कुष्ठजन्य किंवा अस्थिगत काही व्रण जे आहेत या ठिकाणी उपयोग खूप चांगला होतो. आपले नेहमीचे जे संयुक्त कल्पांमध्ये जे आहेत त्यामध्ये आरोग्यवर्धनी कुष्ठजन्य व्रणामध्ये किंवा गंधक रसायन, चंद्रप्रभा, चूर्णांमध्ये ताप्यातील लोह किंवा कुष्ठधिकाऱ्यामधली पंचनिंब चूर्णासारखी चूर्ण किंवा सारिवा मंजिष्ठा 3 वेळा भावित असलेली, निशा कुमारी ह्याचा पण उपयोग खूप चांगला होतो. रसौषधींमध्ये जर आपल्याला थोडं गामित्वचा विचार करून जर चिकित्साचा कालावधी कमी करायचा किंवा जरा लवकर पोचायचंय असं म्हणूया, किंवा वातकफजन्य संप्राप्ती त्या ठिकाणी जास्त दिसते असं जर असेल, क्लेद जास्त असेल, तर रससिंधुराचा वापर किंवा रसमाणिक्याचा वापर आपल्याला चांगला करावा लागतो. सुवर्णकल्पांमध्ये ज्या ठिकाणी थोडंसं धातूंचं बल कमी पडतंय किंवा शुक्राचा काही विचार असेल तर वसंत कुसुमाकर, सुवर्णमालिनी वसंत, रसायनाचा विचार करून आपण या ठिकाणी त्याचा वापर करावा. असाच एकदा यशस्वी औषधीचा पुस्तकाच्या वाचनामध्ये आलं होतं. त्यामध्ये ज्यावेळेस खूप स्पीडने वाढणारे काही किंवा कोथ जास्त प्रमाणामध्ये असेल अशा व्रणांमध्ये सुवर्णराजवंगेश्वराचा वापर खूप चांगल्या रीतीने भावी गोखलेंच्या पुस्तकामध्ये आलेला हा रेफरन्स आहे. ह्याचाही वापर मी केलेला होता. गंधक धृती कुष्ठजन्य व्रण आहेत, पोटातून अभ्यंतरतात सुद्धा आपण वापरू शकतो आणि बाह्यता सुद्धा गंधक धृतीचा उपयोग खूप चांगला होतो. आपली पुनर्वसू औषधशाळा किंवा सखाराम नेमचंद यांचंच हे उत्पादन आहे. बाकी इतर ठिकाणी गंधक धृती मिळत नाही. काही न भरून येणाऱ्या दीर्घकाळात जे व्रण असतात या ठिकाणी आपल्याला किंवा धातूंचा विचार करून आपण त्या ठिकाणी नागवंग, त्रिवंग, जसदाचा सुद्धा वापर चांगला झालेला दिसून येतो. कालावधी किती झाला? एक शेवटचीच केस आपल्या समोर मांडतो की ज्यामुळं माझा व्रण ह्या विषयातला इंटरेस्ट वाढला किंवा ज्याला म्हणू आपण प्रवास सुरू झाला. केस होती 75 वर्षाचा पुरुष रुग्ण, भिक्षुकी करणारा, साताऱ्यापासून साधारणपणे 14-15 किलोमीटर असलेल्या भरतगाववाडी नावाच्या एका छोट्या गावात राहणारा हा रुग्ण. त्याच्या दक्षिण पादप्रदेशी व्रण झाला होता, जानूपासून ते अंगुली मुलापर्यंत. म्हणजे कल्पना करा की पूर्ण पाय गुडघ्यापासून खाली सडलेला होता. पादतलाचा जो खालचा फूटचा भाग जो आहे तो आपण काहीतरी पायात स्लीपर घालावी किंवा पादुका घालाव्या एवढाच तेवढी ती त्वचा फक्त राहिलेली होती नावाला. हा रुग्ण जो होता तो 6 वर्षापूर्वी ज्यावेळेस माझ्याकडं ही केस आली ती अशी होती की एका होमिओपॅथिक डॉक्टरांनी मला कॉल केला होता की असा असा एक रुग्ण आहे आणि आम्ही सगळे उपचार करून झालेले आहेत आणि पेशंटला अम्प्युटेशनचा सल्ला दिलेला आहे, तर तुम्ही बघाल का किंवा तुमच्याकडे काय करता येईल का. साधारणपणे 1.5 महिन्यापूर्वी ह्या रुग्णाला एका ठिकाणी आघाताचा व्रण झाला होता आणि व्रणाच्या ठिकाणी पिटिका उत्पन्न झाल्या
आणि त्या फुटल्या, ते ब्लिस्टर्स फुटून त्या ठिकाणी तो एकदमच कोथ या प्रक्रियेमध्ये गेला, तो पाय पूर्ण सडला. साहजिकच जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट करण्यात आलं. ICU युनिटमध्ये त्याला ऍडमिट केलं आणि त्यांनी पहिल्या त्यांच्या सगळ्या प्रक्रिया झाल्या, तपासण्या झाल्या आणि त्यांनी शेवटचा सल्ला दिला की याला अँप्यूट करायला लागेल, त्याशिवाय काही पर्याय नाही. आता हा 75 वर्षाचा रुग्ण म्हणला की माझा काही बाबा पाय कट करायचा नाहीये, माझं आपलं असं उचला आणि माझं क्रियाकर्म करून टाका, पण माझा काय पाय कट करायचा नाही. घरातल्या नातेवाईकांचा साधारणपणे प्रश्न पडला की आता काय करायचं काय याचं, म्हणून त्यांनी त्यांच्या ओळखीच्या एका होमिओपॅथिक डॉक्टरांकडं ऍडमिट केलं. तर होमिओपॅथीच्या त्या डॉक्टरांनी, म्हणजे पूर्ण होमिओपॅथी करणारे, म्हणजे असं मिक्स प्रॅक्टिस वगैरे नाही, चांगलं प्रॅक्टिस करणारे, त्यांनी पंचप्रयोग करून झाले, त्यात काही यश मिळालं नाही आणि म्हणून मग हे मला विचारण्यात आले. माझ्या मते श्रीरंग, तू त्यावेळेस आला होता का रे बरोबर माझ्या? श्रीरंगचं त्यावेळेस व्यासपीठाच्या क्लिनिकल मीटिंगमध्ये प्रेझेंटेशन होतं आणि संध्याकाळी मी त्या पेशंटला बघायला जाणार होतो, तर म्हणलं चल तू पण चल बघायला. त्यावेळेस तो होता, त्याचा साक्षीदार येतो. तर तो व्रण ज्यावेळेस बघायला मी गेलो, संपूर्ण हॉस्पिटलमध्ये तो एकच पेशंट होता आणि अख्ख्या हॉस्पिटलमध्ये इतकी दुर्गंधता होती की म्हणजे त्यावेळेस काय असे मास्क बिस्क नव्हते. माझाच रुमाल मी काढला आणि नाकाला बांधला. पेशंटचं एकूण जे पिक्चर होतं ते इतकं भयानक होतं, म्हणजे मी असा पेशंट कधीच बघितलेला नव्हता. एकतर 75 वर्षाचा तो रुग्ण, संपूर्ण असा वाकलेला, दोन्ही पाय सुजलेले आणि त्यातनं प्रचंड स्राव. स्राव म्हणजे किती स्राव असावा, तर जर आपण तो व्रण कर्माला घेतला तर 5-7 मिनिटांमध्ये खालचे पेपर बदलायला लागायचे, इतका तो हे. ज्यावेळेस पहिल्यांदा बघितला त्यावेळेस त्याचं वरचं जे ड्रेसिंग होतं ते पचपचित भिजलेलं सगळं स्रावांनी, आणि ते काढताना सुद्धा अक्षरशः म्हणजे खूपच त्रासदायक. बरं, ह्या रुग्णाला एवढंच नव्हतं, तर ह्याला पांडुता पण तेवढीच होती. त्याला मधनच थंडी वाजून यायची, ज्वर होता, दौर्बल्य होतं. आणि अशी ही भयानक केस मी ज्यावेळेस गेलो आणि बघितली, म्हणले आपण काय करू शकणार आहे म्हणले अशा केसमध्ये. बरं, एवढा आपल्याला त्यावेळेस नवा होतो मी, अगदी असल्या काही केसेसचा अनुभव नव्हता. मग पहिल्यांदा काय केलं असावं, तर पहिल्यांदा म्हणलं आपण ही जखम पहिल्यांदा स्वच्छ करूयात. त्यासाठी मंजिष्ठादिक वातानी धावन केलं. वचा वरा दारू हरिद्रा जे काही सुचलं ते त्यावेळेस त्याचं धोपण केलं आणि शोधन तेलाचा पिचू ठेवला. आता त्यावेळेस शोधन तेलाचा पिचू ठेवावा योग्य का अयोग्य काही कळत नव्हतं. काहीतरी करायचंय, चला लढायचं. 2-3 दिवस साधारणपणे 1.5-1.5 2-2 तास मी ते व्रणाचं कर्म करायचो आणि त्यातनं असं एक तयार झालं की रुग्णाला आणि रुग्णाच्या नातेवाईकांना हा काहीतरी करेल, 100% काहीतरी करणार. म्हणलं ठीक आहे, चला तेवढा तरी त्यांच्या मनामध्ये कॉन्फिडन्स निर्माण झाला. आणि 3 दिवसानंतर त्या पेशंटनी तिथनं डिस्चार्ज घेतला आणि मग आठवड्यातनं 3 ते 4 दिवस वर्णकर्म माझ्याकडं आणि राहिलेलं बाकीचं तिथला लोकल डॉक्टर एक होते, जनरल प्रॅक्टिशनर, त्यांना मी वर्णकर्म शिकवलं. बाबा रे, असा काढा असतो, काढा पेशंट करेल, तू फक्त ओतायचं काम कर, ते असं व्यवस्थित ओतायचं काम कर. धोपण जे आहे ते ते करतील, तू फक्त दूर द्यायचं काम कर. त्या बिचाऱ्यांनी ते अगदी व्यवस्थित काहीही इतर किंतु परंतु न करता तेवढं कर्म करायचं त्यानं ठरवलं. त्याचा परिणाम असा आला की 1 महिन्यानंतर त्यातला वर्णस्राव हा कमी झाला, दौर्गंध्य कमी झालं, शोथ कमी झाला आणि उपशयात्मक बदल दिसायला लागले. पण व्रण मात्र काही कमी होत नव्हता. म्हणजे कडा ज्या आहेत त्या जैसे थे. माझ्याकडं तो ज्यावेळेस येण्याच्या अगोदरपासून त्या डॉक्टरांची जी अस्वस्थता होती की ही त्वचा येणार का नाही. साहजिकच एके दिवशी म्हणलं बाबा याच्यासाठी काहीतरी ज्येष्ठ जे काहीतरी आपलं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. पुनर्वसूतली आमची मंथली मीटिंग होती. मीटिंगच्या वेळेस, मीटिंग झाल्यानंतर
पेंडसे गुरुजींना विचारलं, म्हणलं सर अशी अशी केस आहे. त्यावेळेस मी असंच काहीतरी किरकोळ त्याचं शूटिंग करून गेलो आणि सरांच्या कम्प्युटरला ती CD लावून सरांना दाखवलं. सरांनी बघितलं, ते म्हणले कुष्णाती इति कुष्ठा. झालं. म्हणलं कुष्णाती इति कुष्ठा. मला जरा एकदम थोडासा विचार पण वेगळा वाटला. म्हणलं खरोखरच की असंच असणार आहे. कुष्णाती इति कुष्ठा. ज्या अर्थी सडत आहे त्या अर्थी हे कुष्ठच आहे. पण करायचं काय? पुढं काय? मास्तरांनी पुढं काहीच सांगितलं नाही. औषध हे दे, माहित नाही, म्हणजे कुठलंच काही नाही. आधी सर फार बोलके. त्यामुळे सरांनी एवढं सांगून फक्त सांगितलं की बाबा चला एवढंच करायचं. आता पुढं काय करायचं? म्हणलं वमन तर करू शकत नाही, विरेचन करू शकत नाही, पांडुता आहे. मग आता रक्तमोक्षण कसं करायचं? मग रक्तमोक्षण करायचं आहे तर काय करायचं? मग म्हणलं चला आपण ह्या व्रणाच्या गोष्टांच्या कडेने जलोकावचरण करूया. मग तरी सुद्धा नातेवाईकांचा प्रश्न पडला, अहो आमचा आधी एकतर पेशंट पांढरा फटक पडला आणि तुम्ही असं असं करताय. म्हणलंय बघा, मी करणार असेल तर करा, नाही तर सोडून द्या, विषय सोडून द्या इथं. म्हणले ठीक आहे करूया. जसं तसं ते जलोकावचरण करायला लागलो, तसं प्रत्येक आठवड्याला 1-1, 2-2 सेंटीमीटर ती त्वचा पुढे सरकायला लागली. व्रणओष्ठ ज्याची जे शोथ आहे तो कमी व्हायला लागला. आणि मग प्रत्येक आठवड्याला ते 5 ते 6 जलौका त्या ठिकाणी लावायच्या, बाकीचं व्रण कर्म सगळी करायची. ह्या सगळे उपक्रम जसं करत गेलो तसं असं लक्षात आलेलं की आता ही व्रण चांगल्या रीतीने गृह्य व्हायला लागलेलं आहे. त्याचं रोहन चांगल्या रीतीने व्हायला लागलेलं आहे, स्राव कमी व्हायला लागलेले आहेत आणि मनामध्ये कॉन्फिडन्स आला. साधारणपणे हे सगळ्यात शेवटचं पिक्चर आहे. ते मधुरा मॅडमने मी सांगितलं की सगळे ह्याचे व्हिडिओ जे आहेत ते करप्ट झाले आहेत. ते जर व्हिडिओ बघायला मिळाले असते तर त्याचं गांभीर्य तुम्हाला कळलं असतं. हेच सगळं होऊन गेल्यानंतरचं खूप छान छान पिक्चर आहे. ह्या ज्या श्वेतवैवर्ण्य दिसतंय त्याच्या पलीकडचा वर्ण होता तो. हे खालचं जे पादतल दिसतोय तो नावाला होता. या केसमध्ये काय, या केसचं वैशिष्ट्य काय होतं साधारणपणे? तो व्रणाचा आकार जो एवढा मोठा होता की एवढा कधीही मोठा व्रण मी पाहिलेला नव्हता. निदान जे होते ते कुष्ठच होतं. त्याच्या पूर्वरूपामध्ये एक रेफरन्स सापडला होता, व्रणानामाधिकम शूलम शीघ्रोत्पत्ती चिरस्थिती. शीघ्र उत्पत्ती आहे आणि चिरस्थिती राहते. बरं हे पूर्वकर्मामध्ये, आता तर रुग्ण तर आता लँडिंगमध्ये, पूर्वरूपच नंतर रूप धारण करतात ना. बरोबर आहे, ते त्याप्रमाणेच ते पिक्चर होतं. सार्वदेहिक आरोग्याचा जर विचार केला तर तो त्या ठिकाणी व्याधी संकर होता. श्वासाचा रुग्ण होता, ज्ञात श्वासाचा रुग्ण होता, पांडुता होती. चिकित्सेच्या कालावधीच्या दरम्यान हे एवढं सगळं सांगितलं, हे मी खूप शॉर्टमध्ये सांगितलंय कारण तेवढा वेळ नाहीये. चिकित्सा कालावधी जो होता तो 1.5 वर्षाचा कालावधी आहे. 1.5 वर्षानंतर तो व्रण पूर्ण बरा झाला. पूर्ण व्रण बरा झाल्यानंतर जे पाय होते ते अगदी छान रेखीव झालेले होते, की जे पूर्वी हत्ती पायासारखे पाय होते. या चिकित्सेच्या कालावधीच्या दरम्यान किती किती मध्ये मध्ये अडचणी येत गेल्या आणि किती किती लक्षणं बदलत गेली. तर एकदा त्याला वृषणशोथ झाला. मग ती औषधं दिली, त्यात उपशय मिळाला. मध्ये मध्ये ज्वर यायचा, ज्वरावरची औषध दिली, त्याच्यामध्ये उपशय मिळायचा. मध्ये श्वासाचे वेग यायचे, ते बरे झाले. पांडुता होती ती कमी झाली. जो रुग्ण उचलून घेऊन यायचे तो रुग्ण नंतर चालत यायला. त्याचा परिणाम असा झाला की ह्या सगळ्या करत असताना जी ती पहिली केस जी सांगितली ती ह्या रेफरन्स मधून आलेली होती, की ज्या वेळेस अशा प्रकारचं काम तुमच्या दवाखान्यात होतं त्यावेळेस आजूबाजूचं सुद्धा इम्प्रेशन किंवा आजूबाजूचं सुद्धा वातावरण बदलतं. तर ह्या एका रुग्णानं मला त्या व्रणाच्या सोबत इतर चिकित्सांचा सुद्धा अनुभव दिला. म्हणजे इतरही चिकित्सा, त्या व्याधींची चिकित्सा मध्ये मध्ये करत गेल्यानंतर तो जो उपशय किंवा तो जो अनुभव त्याला मला मिळाला तो खरोखरीच लक्षात राहण्यासारखा होता.
व्रणाची पथ्यापथ्य आपण सगळ्यांना माहीतच आहे. त्यामध्ये विशेषतः लवण हा विषय हेतू हा खूप महत्त्वाचा आहे. व्रणाच्या चिकित्सा करत असताना शक्यतो रुग्णांना जर आपण निर्लवण ठेवलं तर व्रणामध्ये आपल्याला चांगलं यश मिळतं. जर तसं होणार नसेल तर त्या ठिकाणी सैंधव हा त्यातला पर्याय राहतो. वेगवेगळे आपल्याकडं कडणं आलेली आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचा वापर करायला सांगितलेला आहे. तो विशेषपणे तो करावा. काय करू नये यासाठी अपत्यकर ज्या गोष्टी आहेत, ह्या देखील विशेषत्वानं सांगाव्यात. त्याचा आपल्याला उपयोग खूप चांगला होतो. नित्य व्यवसायामध्ये अशा प्रकारच्या व्रणाच्या रुग्णांची संख्या खूप मोठी आहे. आणि आपण जर ती नाकारत असू, तर खूप मोठ्या व्रणाच्या किंवा रुग्णांचा समूह पासून आपण मुक्तोय. जर आपण आयुर्वेदाला प्रधान चिकित्सा जर म्हणून एस्टॅब्लिश करायचं म्हणत असू, तर व्रणासारख्या विषयाला आपण हात घातलाच पाहिजे. तो नाकारून चालणारच नाही, कारण डे टू डे प्रॅक्टिसमध्ये व्रण ही एक सुरुवातीची गोष्ट आहे, की जी आवश्यक आहे. आणि ह्याच्यामध्ये या व्रणांमध्ये आयुर्वेदामध्ये काम होतं, हे आपण आपल्या कामातनं दाखवलं पाहिजे. बरं त्यासाठी आपल्याकडे सगळी एवढी ग्रंथसंपदा आहे, संदर्भ आहेत, एवढी सगळी बाडं आहेत, ह्याचा सगळ्यांचा आपण यथायोग्य अवस्थांनुसार वापर केला पाहिजे. आणि मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर त्या विषयामध्ये अनुभव घेतला पाहिजे. सुरुवात होते इंटर्नशिपपासून. इंटर्नशिपमध्ये अशा केसेस बघायचं आपल्याला खरा संधी असते. तुम्हाला RH, PHC, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या ड्युटी लागतात. ह्या ड्युटीमध्ये आपण ह्या बंक करतो. का? तर आम्हाला एंट्रन्सचे क्लास अटेंड करायचे. म्हणून आपण त्या ड्युटीला जातच नाही. भले त्या ठिकाणी तुम्हाला आयुर्वेदिक चिकित्सा करायला मिळणार नाही, पण व्रण कसा स्वच्छ करायचा? कसा बांधायचा? व्रण कशा प्रकारचे असतात? कोणकोणत्या केसेस आपल्याला हँडल करायला मिळतात? ह्या सगळ्या तिथं मिळत असतात. पण आपण त्यात जाणीवपूर्वक सोडतो. बरं ठीक आहे, ते जरी झालं, तरी आपण जरी पूर्ण आयुर्वेदाची चिकित्सा करत असू, तरी देखील माझं ठाम मत आहे, की 6 महिने आपण ॲलोपॅथी हॉस्पिटलला ड्युटी केली पाहिजे. का? आपण काय करतो, ते काय करतात, आपण कुठं कमी आहोत, आपण कुठं आपली बलस्थानं आहेत, ह्याचं जजमेंट येण्याकरता ह्याची अतिशय आवश्यकता आहे. त्यामुळं तो अनुभव आपण त्या ठिकाणी घेतला पाहिजे. शस्त्र आणि शास्त्रसिद्ध झालं पाहिजे. शस्त्र म्हणजे काय? असलेली आपल्याकडची उपलब्ध द्रव्यांपासून यंत्रसामुग्रींपर्यंत आपण सिद्ध असलं पाहिजे. अहो जग कुठं चाललंय? आता आपण स्टिचेस घेत नाहीयेत. आता स्टेपलर्स आलेत. आता काही सोल्युशन्स आलेत. जसं आपलं स्टिक फास्ट किंवा फेविक्विक सारखी आहेत. हे कधी आपण शिकणार किंवा कधी बघणार? आता काही बँडेजेस अशी आली आहेत, की ती नुसतं लावायची आणि दोन्हीकडनं 2 फक्त दोरे ओढायच्या, की ती आपोआप व्रणओष्ठ आहेत ते जवळ येणार आहेत. का हो आपण एखाद्या जात्यारी तेलाचं बँडेज काढत नाहीये? जात्यारी घृताचं करत नाहीये. शोधन तेलाचं एखादं बँडेज काय होत नाहीये. की जे इन्स्टंट तिथं पटकन आपल्याला उपलब्ध होईल आणि त्याचा आपण वापर करू. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर काही करता येईल का? अग्निकर्माच्या ठिकाणी आपण कॉटरीचा उपयोग करू शकू का? तर ह्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी जर आपण ॲक्सेप्ट नाही केल्या, तर आपण त्यात मागे राहू. त्यामुळं शस्त्र हा गोष्ट झाली. शास्त्रसिद्ध म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या ग्रंथांचं वाचन हे सतत असलं पाहिजे. त्या केसेसनुसार वाचन असलं पाहिजे. किंबहुना आपल्या सर्व परिवाराचं तेच तर वैशिष्ट्य आहे, की आपण शक्य तेवढं ग्रंथोक्त करण्याचा प्रयत्न करतोय. पुढचा मुद्दा औषध आणि द्रव्यांची उपलब्धता. व्रणचिकित्सा ज्यावेळेस आपल्याला करायची आहे, त्यावेळेस ते औषधी द्रव्य आपल्याकडे उपलब्ध पाहिजे. व्रणाचा पेशंट आला आणि तुम्ही नंतर पंचवल्कलाचा काढा शोधायला गेलात, सापडेल? नाही सापडणार. कित्येक वेळा काही द्रव्य अशी आहेत, की जी आपल्याला त्यावेळेस उपलब्धच नसतात. ती उपलब्ध करून ठेवली पाहिजेत. कारण
जर तसं नसेल तर आपण ती चिकित्सा करू शकणार नाही. माझ्याकडे दवाखान्यामध्ये या सगळ्यांची काड्यांची पाकिटं तयार असतात. किंबहुना कशा प्रकारची व्यवस्था असावी हे सरांच्या दवाखान्यामध्ये जाऊन बघावं. पुनर्वसूमध्ये पाहावं, अशी परिस्थिती आहे. ह्या ज्या आपल्याला संधी जिथं-जिथं मिळतील, मरणाचे पेशंट बघण्यासाठी किंवा चिकित्सा करण्यासाठी, त्या-त्या ठिकाणी आपण ते काम केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी आयुर्वेदाबद्दल आपण आग्रही असलं पाहिजे. हे मी मुद्दाम का म्हणतो? कारण आपण BMS जे पास आउट होणारे डॉक्टर्स आहेत, ह्यामध्ये सर्जरी या विषयामध्ये काम करणारी माणसं नाहीयेत का? भरपूर आहेत. शल्ल्यामध्ये तुम्ही ताराचंदमध्ये जावा, चांगली शस्त्रकर्म होतात. पण आयुर्वेद किती होतो त्यामध्ये? वर्णकर्म जे आहे ते शोधन तेलानं, रोपण तेलानं होतं का? नाही होत. दिवस आपल्याकडे असे आले पाहिजेत, की शल्य विभागामध्ये त्या दिवशी त्रिफळ्याचा काढा तयार पाहिजे 5 लिटर, 10 लिटर. आणि किमान 20 ते 30 तरी पेशंट आपण वर्णकर्माचे त्या ठिकाणी करू शकलो पाहिजे. असा जेव्हा दिवस येईल, त्यावेळेस ते आयुर्वेदाचे खरे सुवर्णाचे दिवस असतील. कारण जर तशा प्रकारचं आपण व्हिजन ठेवलंच नाही, तर आपण ते काम करूच शकणार नाही आणि एवढा मोठा विषय जर आपण आपल्या हातातनं सोडून देत असू, तर म्हणजे काय म्हणायचं काय? तर माझ्यासमोर मॅक्सिमम जे आहे ते विद्यार्थी आहेत. मी हे विद्यार्थ्यांनाच पहिल्यांदा सांगितलं, की हे व्याख्यान जे आहे ते आजचं विद्यार्थ्यांना समर्पित आहे. पुढच्या येणाऱ्या विद्यार्थ्यांनी या विषयावरती काम करावं आणि त्यातून चांगले जास्तीत जास्त व्रणाचे पेशंट हे बरे व्हावेत आणि आयुर्वेद त्यामध्ये चांगलं काम करू शकतो, हे समाजाला आपण जेव्हा दाखवू शकू, त्याच वेळेस आयुर्वेद हा प्रधान वैद्यक म्हणून आपण समाजामध्ये प्रस्थापित करू शकू. या विषयावरती मला आयोजकांनी माझे विचार मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. वैद्य मावा कोल्हटकर सर यांनी जी काही आपल्यामध्ये आयुर्वेदाची बीजाचं रोपण केलेलं आहे, त्याचाच पुढे जाऊन वटवृक्ष व्हावा, अशी इच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि माझं भाषण बंद करतो.